मी नाव घेतो माजी नगरसेवक आणि संजय भाऊ मोरे ते आपण आहेत त्या सॉरी शहर प्रमुख अच्छा ते नाही मग संजय भाऊ असं कसं म्हणतात आबा निकम उपशहर प्रमुख आनंद गोयल विधानसभा प्रमुख माननीय संजयजी भोसले माजी नगरसेवक सचिन भगत माजी नगरसेवक उपस्थित होणार आहेत। हे छान आहे ना तुमचं उपस्थित असं आधीच नाव द्यायचं पण आपली बाजू आपण ठीक आहे काय हरकत नाही। माजी नगरसेवक जानू आकडे सन्माननीय नितीन भुजबळ संजयजी वालेकर संजय चांदारे सन्माननीय सतीश मोळी कविता आंबरे शहर संघटिका शांताराम खलसे शिवाजी वडगुले किशोर पाटील राजू सावंत विनोद पराड हे सर्वजण सेनेचे उपस्थित आहेत। त्यांचं मी सन्माननीय श्वेताताई चव्हाण आपले स्वागत। त्याचप्रमाणे इकडे आमच्या कोळेवाडीतील काळूराम थोरात ज्येष्ठ शिवसैनिक आणि सगळ्यात मोठं या भागातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि एकेकाळचा नगरवरचा बुलंद आवाज आमच्या आधारस्तंभ सगळ्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। जबरदस्त आवाज होता त्यांचा आजही आहे। सन्माननीय कैलास पठारे मला सांगा बरं काय कसं राहील आम आदमी पार्टीचे अमितजी मस्के पुणे शहराध्यक्ष युवक मनोज शेट्टी संघटक सहमंत्री हे जरा वेगवेगळं असतं ना इकडे विभाग प्रमुख असतात इकडे मंत्री वगैरे असतात आमच्याकडे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि काँग्रेसकडे ब्लॉक अध्यक्ष असं थोडं सगळं छान आहे म्हणे मस्त झालेलं आहे। हे विजू साबळे या बसा हरुण मुलानी उपाध्यक्ष पुणे शहर शिवानीताई शीतलताई कांडेलकर अध्यक्ष शिक्षक आघाडी फुलचंद मस्के नगर प्रभाग अध्यक्ष अर्जुन साकोरे विमाननगर प्रभाग अध्यक्ष मनोज एरंडेकर प्रभाग अध्यक्ष उमेश शेट्टी किरण साठे आणि त्यानंतर आमचे नाना आपनावे आहेत बाबासाहेब गलंडे आहेत आमचे छगन चंदन शिवे राष्ट्रवादी काँग्रेसचे आशिष माने बाहेर उभे आहेत परमेश्वरजी लोंढे आमचे प्रदेशवरती काम करतात काँग्रेसचे तिथंच मंगला पडवत सन्माननीय माजी नगरसेवक आमचे मार्गदर्शक सुनील तात्या अरे तात्या मला तुम्ही लक्ष ठेवा मला माहिती तुम्ही बापूच्या जवळचे झाले तर तात्या खूप खरं तर तात्यांचं एक आहे की आम्ही दंगेकरांच्या वेळेला पाहिलं खूप काँग्रेसच्या लोकांनी इनिशिएटिव्ह घेतलं तात्यांचा नंबर त्यात भुजन लवे साहेब नाहीत का इथं थोरात साहेब आपण आहेत कैलास पठारे आमचे विजू साबळे मित्र इकडे बघा की नाव घेतलं बघायचं नाही अरे काँग्रेसचे अनिल आहे सांगा ना विशालजी मलके डॅनियल मगर ना चौगुले साहेब सर्वजण राहिलं तर परत सांगा मी नाव गेलं का अर्धा मिनिटाला अर्धा सेकंड लागतो। यानंतर सांगितल्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे आपण सूचना करणार आहोत आणि मी विनंती करतो की आपण सूचना करावं या विनंती नमस्कार। शिरूरच्या नानांनी आता भाषण रूपी मत व्यक्त केली जोरात बोलले ते शिवसेनेचं काम केलं त्यांनी आता आपची टोपी घातली त्यामुळं मूळ रूप त्यांचं शिवसेनेचं आहे ते त्यांच्या भाषणातून तुम्हाला लक्षात आलं। दाजींना मदत करायला बाबासाहेब गलांडे घड्याळ घरी ठेवून आले बरं वाटलं। आमच्या पाहुण्या रेखाताई टिंगरे सुद्धा काल त्यांनी प्रवेश केला आप्पांचा विषय जास्त हार्ड होत चाललाय आप्पा जवळ निवडून येतील अशी चर्चा सुरू झाली आहे वातावरण चांगले आहे
सूचना अशा की आपण सर्वसामान्य मतदार नाही, आपण सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचणारे कार्यकर्ते आहोत. येत्या 4 दिवसामध्ये आपल्याला इलेक्शनचं रूप बापूंच्या बाजूने भक्कम करायचे. जरी 1-1.5 महिना 2 महिने एखाद्याने प्रचार केलेला असला तरी शेवटच्या 3 ते 4 दिवसामध्ये निवडणुकीचं पारडं फिरू शकतं. 2019ला कुठून तो पाऊस आला, पवारसाहेब भिजले आणि पारडं बदललं. 2019ला सुद्धा काही घटना अशा घडल्या की आपल्याकडे जो निवडून येण्याची शक्यता नाही असा आमदार निवडून आला. यावेळेस तर बापूसाहेब निवडून येईल अशी जवळजवळ खात्री आहेच आहे. पण आपल्याला हे 4 दिवसाचं जे निवडणुकीचं पारड आहे हे बापूंच्या बाजूला जास्तीत जास्त भरभक्कम करायचे. त्यामुळं आपण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वार्डमध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये आपण लोकांपर्यंत पोहोचायचे. लोकांना महाविकास आघाडीची भूमिका पटवून द्यायची. गेल्या वर्षी एक ठिकाणी मी प्रचार करत असताना कॉर्पोरेशनच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे असं समजून मी प्रचार करत असताना एका गणेशनगरच्या गल्लीमध्ये 4-5 स्त्रिया महिला पाणी भरत असताना त्यांनी मला सांगितलं, तुम्हीच का होते ज्यांनी सुनील टिंगरेंचं काम केलं? मी म्हटलं हो, मीच तो. जा म्हणे त्या सुनील टिंगरेंना त्या गल्लीच्या तोंडावर आणून उभं करा, आम्हाला त्यांचा चेहरा पाहू द्या, मग घेऊन जा माघारी. म्हणजे अक्षरशः त्या महिलांनी मला शालूतून तो जोडा मारला. त्या महिलांचं असं म्हणणं होतं की सुनील टिंगरे या वडगाव शहरी भागामध्ये फिरलेच नाहीयेत आणि ही सर्वसामान्य महिलांची जी भूमिका आहे ही सर्व लोकांची भूमिका आहे की आमदार हा लोकांमध्ये नव्हता आणि नाही. त्यामुळे जेव्हा आपण प्रचार करतो तेव्हा बापूंचा पॉझिटिव्ह प्रचार पण आपण करायचा. समोरच्या उमेदवाराचं निगेटिव्ह रूप हे लोकांना दाखवायचा आपण प्रयत्न करायचा. आज एक पेपर छापलाय टिंगरेंनी, त्याच्यामध्ये बरीचशी मी जवळजवळ 1-1.5 तास तो पेपर वाचला. मी सुनील टिंगरेंनी त्यांचं जे काय काम केलं ते वाचत होतो 1-1.5 तास. पण ते वाचन करत असताना माझ्या असं लक्षात आलं की 1500 कोटीचा निधी आणलाय, 1400 कोटीचा निधी आणलाय. त्या पेपरमध्ये याचं उद्घाटन होणार आहे, उद्घाटन झाले, अशाच सगळ्या बातम्या होत्या. मग 5 वर्ष काय केलं? हा निधी आता टर्न संपता का आला आणि टर्न सुरू झाल्यानंतर निधी का आला नाही याचा खुलासा कुठेही आमदारांनी केलेला नाहीये. सगळ्या कामांचं उद्घाटन होणार आहे आणि कामाला सुरुवात असंच सगळी त्या पेपरमध्ये बातम्या दिलेल्या आहेत. म्हणजे गेले 4-4.5 वर्ष तो आमदार कार्यक्षम नव्हता आणि आता मात्र कार्यक्षम झाला का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्या आमदारांनी काम केलं नाही किंवा त्यांनी ज्या काही योजना आणल्या त्या आता सुरू होत आहेत, त्या योजनांचा लोकांना, नागरिकांना काही फायदा झाला नाही अशा पद्धतीचं बोलणं तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे. दुसरं, 2009 ते 14च्या दरम्यान बापूसाहेबांनी काय काम केलं याचा पण तुम्ही अभ्यास केला पाहिजे. याच्याविषयी बापूंचं जे काय अहवाल आहे त्याचं पण वाचन केलं पाहिजे. समोरच्या उमेदवाराचा अहवाल, तुमच्या उमेदवाराचा अहवाल याचं वाचन जर तुम्ही बारकाईने केलं, त्याच्याविषयीच्या नोंदी टिपून ठेवल्या तर तुम्हाला लोकांच्या पर्यंत तुमच्या उमेदवाराची बाजू मांडता येणं शक्य होणार आहे. आता आज जयंत पाटलांचं भाषण आहेच आहे, उद्या पण लंकेंचं वडगाव शरीफ भाषण आहे. त्या भाषणामध्ये ज्या वक्त्यांना ह्या बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे त्यांनी ती निश्चितपणे मांडावी. पण जेव्हा या शेवटच्या 4 दिवसामध्ये कोपरा सभा होतील तेव्हा या सगळ्या गोष्टींची नीट मांडणी आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवली पाहिजे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कसा निवडून यायला सक्षम आहे हे आपण सांगितलं पाहिजे. राज्य पातळीवर असेल
बाहेरून जे योगी आदित्यनाथ येतात का किंवा पंतप्रधान मोदीजी येतात, हे येऊन जे भाषण करतात, लोकांना भ्रमरूपी जे भुलवतात, ते पण आपण खोडून काढलं पाहिजे. बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा आपण लावून धरला पाहिजे. बटेंगे तो म्हणजे काय? तुम्ही विखुरले गेलात तर तुम्ही कापले जाल. अशी परिस्थिती आहे का आज देशामध्ये की तुम्ही तुटक झालात की एखाद्या वेगळ्या अल्पसंख्याक समाजाचा माणूस तुम्हाला येऊन कापाला, अशी परिस्थिती आहे का? का असा भ्रम निर्माण केला जातोय हे आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे. बटेंगे तो कटेंगे हा अक्षरशः गलिच्छ आणि प्रचाराचा चुकीचा प्रकार आहे. हा एक आहे तो सेफ आहे, म्हणजे आपण एक नाही राहिलो तो सेफ राहणार नाहीये का? आज महिला सेफ आहेत का? लहान मुलं सेफ आहेत का? लहान मुलींच्यावर जे रेप होतात सेफ आहेत का? आणि ज्यांच्यावर अत्याचार होतोय ते हिंदू नाही आहेत का? मग अत्याचार हिंदूंवर होत असेल तर एक आहे तर सेफ आहे, तुम्ही असं स्टेटमेंट कसं काय करता? त्यामुळे एक आहे तो सेफ आहे हा पण प्रचाराचा जो मुद्दा आहे महायुतीचा, तो आपण खोडून काढला पाहिजे. जे जे मुद्दे ते मांडतायत ते मुद्दे आपण खोडून काढले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की दुसऱ्या पक्षाला फोडायचं, ते फोडलेले पक्ष आपल्याकडे घ्यायचे, त्यांना जबरदस्तीने भय भीतीच्या पोटी आपल्याकडे ठेवायचं आणि त्यांच्या माध्यमातून राज्य करायचं. ही बीजेपीची जी धोरण आहे बीजेपीचं, ह्या धोरणाला आपण कडाडून विरोध केला पाहिजे आणि ते लोकांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे की राजकीय सुचिता जी आहे त्याचा भंग करतायत. लोकांच्या मनातली सत्सद विवेक बुद्धी ही नष्ट झाली का काय, अशा पद्धतीने भाजप जनमानसात प्रचार करते आणि हे मुद्दे आपण खोडून काढले पाहिजे. याच्या पलीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की भाजपने गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये जो काही राजकीय तमाशा करून ठेवलाय, त्यामुळे लोक मतदान करण्याच्या बाबतीत कंटाळा करायला लागले. जर लोकशाही प्रक्रियेमध्ये 100 मतदारांमध्ये 50 मतदार मतदान करत असतील आणि त्या 50 मतदारांपैकी 20-21 मतदारांच्या जीवावर एखादा राज्यकर्ता होत असेल तर ती लोकशाहीला भूषणावह पद्धत नाहीये, शोभा देणारी नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवा, जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचणे आणि त्याला व्होट करायला भाग पाडणं ही आपली सगळ्यात महत्वाची जबाबदारी. किमान 62 ते 65% मतदान जर झालंच तर मी तुम्हाला गॅरंटी देतो बापूसाहेब हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निवडून येण्याची, जास्त मतदान घेऊन निवडून येण्याची दाट शक्यता आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मी सभेमध्ये सांगणारच आहे की आमदारांनी असं सांगितलं की तुमच्या भागातून मला मतदान झालंच नाहीये, म्हणजे हा जो खराडी, वडगाव शिरी, मांजरी, कल्याणी नगर हा जो भाग आहे, इकडनं मला मतदान झालं नाही असं सांगितलं. आणि ज्यांनी त्यांचा प्रचार केला त्यांनाच हे त्यांनी सांगितलं. आता त्यावेळेस त्यांच्या आताचे जे उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्ध जे उभे होते त्यांची अशी खात्री होती की किमान 40,000चं लीड घेऊन आपण पलीकडच्या धानोरीच्या बाजूला जाऊ आणि हे 40,000चं लीड काय तोडता येणार नाही आणि 25 ते 30,000 आपण निवडून घेऊ. पण त्यावेळेस तुम्ही सर्वांनी जो प्रचार केला, काँग्रेसने, राष्ट्रवादीने किंवा शिवसेनेने सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर येऊन जो प्रचार केला, त्या प्रचाराच्या मुळे भाजपच्या उमेदवाराचं जे 40,000चं लीड घेण्याचं स्वप्न होतं ते आपण अक्षरशः 12,000वर आणून ठेवलं. तिकडे टिंगरेंना 17,000 मिळाले, इकडे यांना 12,000 मिळाले आणि टिंगरे 5.5 ते 5,000 निवडून आले. आता आपल्याला असं करायचंय की मांजरी, खराडी, वडगाव श्री, कल्याणी नगर आणि हे विमाननगर इथून किमान 40 ते 45,000चं आपल्याला लीड घेऊन तिकडे जायचंय. बघू किती लीड तोडताय. आणि मला तरी इतकी खात्री आहे की धानोरीमध्ये त्यांनी काहीच काम नाही केल्यामुळं धानोरीत 50 ते 55% बापूसाहेब निश्चित चालणार आहेत. विश्रांतवाडी, येरडा भागात सुद्धा 50%च्या वरती बापूसाहेब चालणार आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त मताने आपण निवडून येणार आहोत. पण जास्त मताने निवडून येणार आहोत म्हणून गाफील राहण्यात अर्थ नाही. शेवटचे
4 दिवस अतिशय महत्वाचे आहेत. सगळीकडे पोचा, सर्वांशी सुसंवाद राखा. फोटो काढण्याच्या नादात कुणाला लात नका मारू म्हणजे झालं, नाहीतर आपलं गाढवाचं रूप लोकांना दिसतंय. येतोय कार्यकर्ता आपल्या शेजारी, काढू द्या ना फोटो. बिचारा राबतो, हिंडतो, फिरतो, घरादारावर तुळशी पत्र ठेवतो. शेजारी आला फोटो काढला तर बिघडलं कुठं, नाही का? तर हे कार्यकर्त्यांना सांभाळायचं बघा. आपल्या जवळ आले तरी येऊ द्या, त्यांना आपल्या विचारांमध्ये घ्या, आपल्या मत किंवा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला समाविष्ट करा. त्याच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचा. आणि मी तुम्हाला खात्री देतो की बापूसाहेब पठारे यांचं निवडून येण्याचं जवळजवळ निश्चित झालेलं आहे. फक्त आपल्याला तिथपर्यंतचा जो परवाचा 20 तारखेपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणतीही गोष्ट दुर्लक्षित करायची नाही, कुठेही गहाळ पडायचं नाही. कारण शेवटच्या क्षणापर्यंत पण काही चित्र विचित्र घटना घडतात. एक आमदार, आता माझ्याकडं घराच्या बाहेर जे ग्राउंड आहे तिथं 3-4 आमदारांची मुलं येतात खेळायला. त्यातला एक आमदाराचा मुलगा आलाच नाही गेले बरेच दिवस. माझ्या मुलाने त्याला फोन केला तर तो म्हटला, वडिलांनी मला डांबून ठेवलंय महिनाभर. म्हटलं का रे? तर तो म्हटलं, मी काहीतरी गडबड करल म्हणून भीतीपोटी डांबून ठेवले. तर अशी परिस्थिती उमेदवारांच्यावर येऊ शकते की शेवटच्या क्षणी कार्यकर्त्याकडनं पण काहीतरी चूक होऊ शकते, कार्यकर्ता पण काहीतरी बोलू शकतो. त्यामुळं तुम्ही सर्वजण, अगदी मी सुद्धा, आपण कार्यकर्ते आहोत. आपल्याकडनं कोणाचा अवमान होणार नाही, कोण दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या. कारण एक जण दुखावला गेला तर तो 5-6 मतांना फटका देऊ शकतो. त्यामुळं सामोपचारानं बोलणं चालू करा, व्यवस्थित बोलणं करा. कारण ही लोकशाही प्रक्रिया आहे. शेवटच्या क्षणाला मत बदलायचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळं या गोष्टी लक्षात ठेवा आणि सर्वांनी तारतम्य ठेवून प्रचार करावा अशी मी बापूसाहेब पठारेंच्या वतीने शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. सतीशरावांचं खरं तर भाषण फार अभ्यासपूर्ण असतं, खरं सांगतो. म्हणजे अभ्यास, लोकशाहीचा सगळा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे मांडतात. त्याला पण शांततेने ऐकावं लागतं. सचिन भगत, बाबा भोसले उपस्थित झालेत, काँग्रेसचे संकेत गलांडे, त्यानंतर राहुल शेडगे, राजू सावंत, संतोष आळेकर, शशी साकोरे, प्रकाश निकम, नितीन नालाट, आमचे डॉक्टर चव्हाण साहेब उपस्थित झालेत. आणि आता एक यांना म्हणणं मांडायचं आहे. धानोरी गावचे आहेत ते, आप्पा वाळके म्हणून धानोरी गावात. ते म्हटले की त्या आमदारांच्या, विद्यमान आमदारांच्या अहवालामध्ये, कार्य अहवालामध्ये एक ओळीचं बजेट स्वतःच्या गावामध्ये धानोरी गावात दिलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट ते म्हटले की 1500 कोटीचं बजेट काय म्हणताय ते, पण त्याच्या एकाही कामाची कार्यपूर्ती झालेली नाही असा अहवाल आहे. हा फक्त अहवाल, हा नारळ किती फोडले याचाच आहे. ते नारळ जरी म्हणजे म्हटलं ना की लोगो मध्ये चेष्टेने म्हणायचे की लोगो मध्ये नारळाचं दुकान टाकलं पाहिजे, जेणेकरून आपण नारळ सप्लाय करू फक्त फोडण्यासाठी, असं त्यांचं म्हणणं आहे धानोरी गावचं. ते म्हटले तुम्ही बोला माझ्या वतीने. तर ते मुद्दा अगदी छान आहे आपला. यानंतर कोणाला बोलायचं? अमितजी मस्के. फक्त थोड्या सूचनावर जास्त जोर द्यावा असं मी विनंती करतो. भाषण. सतीश अप्पांनी ज्या पद्धतीने सांगितलं की धुमाळ साहेब खरे शिवसैनिक वाटतात. अप्पा, तुम्ही ज्या मृदूप्राणाने बोलतात, खरंच तुम्ही सुद्धा आम आदमी पार्टीचे आम्हाला वाटतात. कारण एवढा अभ्यासू नेता आम आदमी पार्टीतच असू शकतो. या मताचं आम्ही आज देशात वावरतो. मजेचा भाग सोडून द्या, परंतु खऱ्या अर्थाने आता निवडणुकीला रंगत एक 4-5 दिवसामध्ये आलेल्या टप्प्यात आहे आणि सर्व सहकाऱ्यांनी
एकजुटीने राहणं हा फार गरजेचा भाग आहे. प्रत्येकाने आपला दिलेला भाग, आपले मतदार असू द्यात, भाडेकरी असू द्यात, मित्र असू द्यात, नातेवाईक असू द्यात, या सगळ्यांना कॉल करायचा आहे. आमचा कॅडर बेसचा जो नियम आहे तो या ठिकाणी सांगतो की आम्ही प्रत्येकजण रोजचे 50 कॉल करण्याची आम्हाला वरूनच सूचना असते. ज्यावेळेस सकाळी आपण उठतो त्यावेळेस सर्व काही काम आटोपल्यानंतर प्रत्येक सहकार्याला हे वरूनच कॅडर बेसने सांगण्यात येतं की रोज 50 कॉल आपण लावायचे. आपल्या मित्रमंडळींना, घरच्यांना, पाहुणेरावळ्यांना सगळ्यांना सांगायचे. दुसऱ्या एका गोष्टीकडे ध्यान खेचतो की आपल्याकडून काही लोक बाहेर गेलेली आहेत, म्हणजे आपल्याकडे मतदान ज्यांचं आहे परंतु बाहेर ठिकाणी ते राहायला गेलेले आहेत, कोणी घर घेतलेलं आहे, अशांची जर यादी आली. आता माझ्याकडे 62 लोकांची यादी, आमच्या जुन्या वाड्यात राहायला होते परंतु ते वर्षानुवर्ष आमच्या इथे राहणारे आहेत, मतदान करणारे आहेत. मग ह्या लोकांसाठी आपण काही जाण्याची व्यवस्था असेल तर तसं आपल्या समन्वयकाला आपण सांगायचे. आपल्या भागामध्ये जसं सर्व संघटित झालं तर एक प्रकारे आपण जर गस्त घालतो, पोलिसांची जशी नवरात्र आणि गणेशोत्सव असतो तसं जर मतदानाच्या आदल्या दिवशी आपण जर सगळे संघटितपणे आपापल्या भागामध्ये फिरलो तर अधिक चांगला प्रभाव दिसतो. कारण आमच्या गावामध्ये आता माणूस शिल्लक नाही, असं काहीसं कळस गावामध्ये झालेलं आहे की त्यांना माणूस शिल्लक नाही. 2-3 लोक फक्त हातावर आहेत, एक सांगतो लग्नात आहे, एक सांगतो कुठे आम्हाला गावाला जायचंय, अशा पद्धतीचं वातावरण झालेलं आहे. आणि आपल्याकडे पोलिंग बूथचं जर मॅनेजमेंट झालं नसेल तर आपण पण सहकार्य करायचं. ज्यांना ज्या भागावर, ज्या यादीवरती ज्यांनी काम केलंय त्यांना पोलिंग एजंटसाठी मदत जर लागली तर आपण ते त्यांना करूयात. कारण लोकसभेला एक मजेशीर किस्सा झाला होता आणि त्या मजेशीर किस्स्यामध्ये असं झालं, मी पक्षाचं नाव घेत नाही परंतु एक प्रभारी आले होते आणि मागच्या वेळेचं, या वेळेचं नाही, मागच्या वेळेच्या टायमात ते कार्यकर्ता त्या नेत्याला, प्रभारीला म्हणत होता की आम्हाला ताकदच मिळत नाही. तो सारखा उठायचा, 5-10 मिनिटं झाले आपण, तो सारखा उठायचा, म्हणायचा आम्हाला काय नेते ताकदच देत नाही. आम्हाला नक्की कळणार ताकद कसली, आम्हाला पण कळलं नक्की ताकद कसली. मग नंतर प्रभारींनी त्यांना सांगितलं, बस तुझ्या ताकदीचं बघतो. तर जरी कोणाला ताकद नसेल भेटली तरी सर्वांनी एकतेने काम करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान अमितजी, आपण नेहमीप्रमाणे चांगल्या सूचना केला. त्यातली जी सगळ्यात महत्वाची सूचना आहे ती पुन्हा नीट आहे का, की आपल्याकडे आपल्या भागामध्ये समजा मी जर एका वस्तीत काम करतोय, एका भागात काम करतोय, तर अनेक लोक सांगतात की आता आजच मला जो 10 फोन आले होते, आम्ही वाघुळी राहायला गेलोय आणि आमची नावं समजा तुळजाभवानीनगरला आहे. हे खरं तर आपण सर्वांनी आता आपल्याला कॉर्डिनेटर आहेत, डायरेक्ट सुरेंद्र पटरे किंवा बापूसाहेब पटरे यांच्याशी कॉन्टॅक्ट करायची गरज नाही. आपापल्या भागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये त्यांचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी कॉर्डिनेट करून त्यांना कसं आणता येईल त्यांना फोन करून ते आणण्याची जबाबदारी फार महत्वाची असते. का ते मत आपलं वाटतं आपल्या हक्काचं आहे आणि समजा एखादं मत वाटलं की बाबा तिकडे जाते त्याला आणूच नका, त्याला फोन पण करू नका. अगोदर माहित असतं ना आपापली मत. त्यामुळे शेवंतबाई, जमील अब्बासी आपण उपस्थित आहात आणि ताई तुम्ही पण उपस्थित आहात. मला नाव पटकन नाही आठवत, प्रियंका रणपिसे. मला रणपिसे माहित होतं पण पुढचं नाव माहित नव्हतं. धन्यवाद. पुढे ठेवणार ते यानंतर जे सूचना वगैरे बोलणार, सॉरी, माजी नगरसेवक सागळ मालकर नाही तुमचं स्वागत करते. सगळ्यांनी बोला, फक्त नेते आल्यानंतर मला वाटत नाही तुम्हाला वेळ मिळेल. आणि खरं तर थोडे कमी वेळ घ्या, मग अनेक लोकांना बोलता येईल. आणि भाषणाऐवजी सूचना महत्वाची. सर्वांना नमस्कार. मी शीतल कांडेलकर, शिक्षक आघाडी शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी. आमच्या आम आदमी पक्षाची मी तिसरी व्यक्ती असेल इथे बोलायला, त्यासाठी सॉरी, पण मलाही थोडंसं ऐकून घ्या असं मी म्हणेन. तर आपण ज्या गोष्टींसाठी इथे जमलेलो आहोत त्याचा रिझल्ट काय आहे जो मी प्रचारात जाताना अनुभवते.
तो मी इथे थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. आम आदमी पक्षाचे आमचे सर्वच पदाधिकारी, आमची एक दिवसाआड मीटिंग होते बापूसाहेबांच्या प्रचारार्थ की आपण कशा पद्धतीने प्रचार करायचा आहे. सुरुवातीला आमची सगळी लोक सगळ्यांसोबत फिरली, पण आता 2 दिवसापासून आम्ही आमची टीम करून पूर्ण प्रभागांमध्ये फिरत आहोत आणि असं आमचं नियोजन झालेलं आहे. तर फिरत असताना जी पॅम्पलेट्स आपण वाटतो, तर काही लोक मोठ्या संख्येने अशी भेटली की ताई हे पॅम्पलेट्स राहू द्या, माझं मत दादांनाच आहे, हे कुणाला तरी नवीन व्यक्तीला द्या. हे ऐकून इतका आनंद झाला की चला आपलं वडगाव शहरी कुठेतरी विकासाच्या मार्गाने, खऱ्या विकासाच्या मार्गाने धावतंय, त्याला विकास दिसतोय तो बापूसाहेब पठारेंसोबत. हे अनुभवताना कुठेतरी आपले कष्ट उपयोगात येत आहे हे समजले. आताच 4 दिवसांपूर्वी यमुनानगरमध्ये आमच्या दादा आले होते, दादांची पदयात्रा होती. यमुनानगरमध्ये आम्ही सारखं जात असतो, बोलत असतो, लोकांशी संवाद साधत असतो. तर गट असतात, आपल्याला माहित आहे, काही लोक आपल्या गटाचे असतात, काहींना आपण आवडतो, काहींना नाही आवडत. तर आता मला नाव घ्यायचं नाही पण मी घेईन. टिंगरे साहेबांच्या बाजूने जो ग्रुप नेहमी थोडा रागाने आमच्याकडे बघत असायचा, त्यांनी तुतारीची मफलर घातलेली मी बघितली आणि त्या लेडीजला मी जवळ घेतलं. मला एवढा आनंद झाला की चला विकास काय आहे ना यांना कळतोय. आणि प्रचारार्थ फिरताना आम्ही लोकांना विकास काय आहे आणि आपण कोणत्या पद्धतीचा विचार आता करायला हवा, कोणत्या विचारशैलीत आपण आतापर्यंत गुरफटलेलो होतो ते सोडून आपल्याला खऱ्या विकासाला आपल्यासाठी जागा करून देण्यासाठी बापूसाहेब पठारेंना आपल्याला मतदान करायचं, याचा प्रचार आम्ही सतत रोज करत आहोत. आजही संध्याकाळी टिंगरे नगरमध्ये आमची सगळी टीम जाणार आहे. 4:30-5 वाजता आमचं सुरू होतं, 9-9:30 आम्ही सगळे घरी जातो. तर अशा प्रकारे अगदी अभिमानाने आणि आवडीने आणि मेहनतीने आम्ही सगळेच मदत करत आहोत. आता आमचे जे फॉर्म्युले आहे आम आदमी पार्टीचे की आपण प्रचार कसा करायला हवा, ते वेळ खाऊ आहे. 4 दिवसात आपण ते नाही करू शकत. पण नुसतं लोकांना दिसलो ना की हे आघाडीतले लोक आहे, तेवढ्यातच ते हात जोडून सांगतात की आम्ही दादांसोबत आहोत. हे सगळं बघून खूप आनंद होतो आणि 4 दिवस आम्ही खूप मेहनत घेणार आहोत सगळेच, एवढंच सांगेल आणि संपवेल. खूप खूप धन्यवाद ताई. आशिष माने या बस. एक सूचना, उद्या शनिवारी 16 तारखेला सकाळी 9 ते 10:30 महिला बाईक रॅली. बघा आता म्हणजे पवार साहेबांनी जे धोरण महिला धोरण राबवलं त्याचं म्हणजे दिसतंय इथं. महिला पण आता बाईक रॅली करता येते, महिला पण गाडीच्या 4 व्हीलरच्या रॅली करता येते आणि मोठ्या हिमतीने सहभागी होत आहे. तर त्यांची महिलांची एक बाईक रॅली आहे. फक्त महिलांच्या, पुरुष असतील तर थोडेफार फक्त रस्ता दाखवायला वगैरे किंवा रूट दाखवायला, पण बाकी जास्तीत जास्त महिलांचीच रॅली आहे ती. त्यामुळं युवतींनी त्या ठिकाणी जास्त सहभाग घ्यावा आणि ज्यांना गाडी चालवता येते त्यांनी पण सहभाग घ्यावा. तो एक आनंद असतो त्या रॅलीमध्ये सहभागी होण्याचा. त्याचा ऑक्सिजन पार्कला ती सुरू होईल. गणेशनगर, आनंद पार्क, वडगाव शिरी, ग्रीन थिंग हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, टेम्पो चौक, सोमनाथ नगर, विमाननगर चौक, गणेश मैदान चौक, दत्त मंदिर चौक. सर्वांनी उभं राहून आदरणीय आपणचं आगमन झालंय. आपण टाळ्या वाजून जोरदार त्यांचं स्वागत करूया. पहिल्यांदा बापूसाहेब तुकाराम पठारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद सर्वांचे. बापूसाहेब पठारेंचा. तर बसा, सगळ्यांनी बसून घ्या. जागा शिकवली पाठीमागे जागा आहे सर्वांना. प्लीज थोडं मागे आहे भाऊ जागा, इथे उभे येत ते. जय महाराष्ट्र. आपण थोडं पाठीमागे बसून लगेच बसून घ्या. आपण वेळ कमी सुरुवात करूया. तुम्हाला काय अडचण? हे जे मी महत्वाची सूचना सांगत होतो की ऑक्सिजन पार्कला ती रॅली सुरू होईल, तर जास्तीत जास्त महिलांनी ज्यांना गाडी चालवता येते
किंवा ज्यांना गाडी चालवता येत नाही त्यांनी पाठीमागे बसून पण रॅलीमध्ये सहभागी व्हायचंय, पण पुढे चालवणारी महिला हवी. हा म्हणजे महिलांची रॅली आहे ना, असं नको की नवऱ्याला घेऊन यायचं. पण आला तरी चालेल, पण तू भाऊ बाजूला आहे, तो पाठीमागे बसतो, मी गाडी चालवतो. आणि दुसरी गोष्ट बघा, त्या आता संकेतने सांगितलं की आमदारांच्या कार्य अहवालामध्ये राजमाता जिजाऊ गार्डन असं म्हटलं जातं, तिथे राजमाताचा पुतळा म्हणजे बसवलेला आहे असं दाखवता येते. खरं तर त्या गोष्टीचा आपण निषेध करूयात आणि तिथे राजमाता जिजाऊंचा पोस्टर घेऊन आपण त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत अहवालामध्ये, आपण पण लोकांना सांगायच्या, त्या सगळ्या चुकीच्या छापलेल्या आहेत आणि अतिशयोक्ती जास्तीत जास्त केली. तर मी नंतर आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. 7 मिनिटांनी नाव घेतो. अब्बासी सगळेजण आपण जे आलात त्यानंतर आलेल्या सर्वांचं, माझे नगरसेवक, आमचे मार्गदर्शक महादेवजी पठारे हे, आणि सांगितल्याप्रमाणे मगाशी एक पाटील एक सूचना आली अगदी महत्वाची, पुन्हा एकदा मी रिपीट करतो नंतर आल्यासाठी, की आता बऱ्याच भागामध्ये काही लोक भाड्याने राहत होते किंवा ज्यांनी छोटं घर होतं पलीकडे वाघोली, केसनंद, वाडेबोलाई किंवा शिरूर, इकडे लोहगावला दुसऱ्या भागामध्ये घर बांधलेलं आहे, त्यांचे आपल्याला ऍड्रेस माहित असतील, त्यांचे फोन नंबर माहित असतील, आपल्या संपर्कात असतील, त्या लोकांना संपर्क करून आपल्या भागामध्ये जे कोऑर्डिनेटर आहेत त्या कोऑर्डिनेटरशी संपर्क करून त्यांना आणण्याची व्यवस्था आपण करणार आहोत. पण त्याकडे लक्ष देऊन सूचना करून ती नावं प्लीज यादी काढा आणि आपल्याच माणसाची काढा. यानंतर सुनील तात्या मलके सूचना करतील. सिनियरिटी चुकते बरोबर. आपले सर्वांचे इंडिया गठबंधनचे वडगाव शहरीचे लोकप्रिय भावी आमदार माननीय बापूसाहेब पठारे यांच्या नियोजनासाठी शिवसेनेचे नेते माननीय राऊत साहेब थोड्या वेळामध्ये या ठिकाणी येणार आहेत. या ठिकाणी आपल्याला सूचना मांडण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढच्या 4-5 दिवसामध्ये आपली प्रचार यंत्रणा कशी असली पाहिजे. महाविकास आघाडीने पंचसूत्री कार्यक्रम आखलेला आहे. त्या पंचसूत्री कार्यक्रमामध्ये महिलांना लाडक्या बहिणीचे ज्या अगेन्स्ट मध्ये आपण महालक्ष्मी योजना आणलेली आहे त्याचे पत्रक आपल्याला कडे आले पाहिजे आणि ती योजना 6 सिलेंडर आपण त्यांना 6 महिन्यामध्ये 500 रुपयामध्ये देणार आहोत. 100 युनिट पर्यंत आपण त्यांना फ्री देणार आहोत. सुशिक्षित मुलांना 4000 रुपये अनुदान, नोकरी लागत नाही तोपर्यंत देणार आहोत. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत. 25 लाखाचा विमा योजना त्या फॅमिलीला देणार आहोत. या पंचसूत्री योजना आपल्याला ज्या ज्या भागामध्ये झोपडपट्टी आहे त्या त्या भागामध्ये आपल्याला महाविकास आघाडीच्या इथं आपण भाषण जास्ती करण्यापेक्षा त्या लोकांना ह्या योजना आपण समजावल्या तर आपल्या उमेदवाराला मतं मिळतील. या ठिकाणी मी थोडंसं कडू बोलणार आहे. गेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या भारतीय जनता पार्टीची हवा मोठ्या प्रमाणात होती. लोकसभेला गिरीश बापट यांना आपल्या वडगाव शहरी मतदारसंघातनं 60,000चं लीड मिळालेलं होतं. कितीचं? 60,000चं लीड मिळालं होतं आणि बीजेपीचे उमेदवार 4 महिन्यांनी 5,000नी निवडणूक हरलेले होते. आता बापू साहेबांची प्रचार यंत्रणा फार मोठ्या प्रमाणामध्ये फार चांगली आहे. प्रचार यंत्रणेमध्ये कुठलीही कटुता दिसत नाही. उमेदवाराच्या बाबतीत तक्रार करायची कशी नौबत येत नाही. हवा आल्यामुळे लोकांचा प्रवेश वाढलेला आहे. काय वाढलंय? लोकांचा प्रवेश करण्याचा पार्टीमध्ये ओघ वाढलेला आहे. म्हणून पहिल्या दिवसापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी डिस्टर्ब न होता, कारण आपली नाराजगी जर माझ्या भागामध्ये मी ज्या ठिकाणी कॉर्पोरेशनची निवडणूक लढवणार आहे
आणि त्या ठिकाणी दुसऱ्या माणसाने प्रवेश केला आणि माझा तिकीट जाईल, मग मी कुणासाठी पळू? या भानगडी निवडणुकीच्या तोंडावर होत असतात. तेव्हा सर्व नेत्यांना माझी विनंती आहे, आपले नेते माननीय उद्धव ठाकरे साहेब, पवार साहेब, नाना पटोले साहेब, ही सगळी मंडळी विचारवंत मंडळी आहे. तेव्हा आपलं जे काही चांगलं वाईट आहे ते आपण महाविकास आघाडीला अर्पण करायचं आहे आणि वडगाव शहरीमध्ये बापूसाहेब पठारेंना निवडून आणण्यासाठी पुढील 5 दिवस रक्ताचं पाणी करायचं आहे. जसं अमितनी सांगितल्याप्रमाणे बापूसाहेबांनी आपल्याला 20 तारखेच्या 5 वाजेपर्यंत ताकद दिली नाही तरी चालेल, आपण 20 तारखेपर्यंत बापूसाहेबांना ताकद देऊया. कारण 20 तारखेपर्यंत आपली जबाबदारी आहे. 20 तारखेपर्यंत आपली जबाबदारी आहे आणि 23च्या संध्याकाळनंतर बापूसाहेबांची आपल्याला ताकद द्यायची जबाबदारी आहे. आणि मला वाटतं की बापूसाहेब पठारे एकही कार्यकर्त्याला त्यांच्या पुढच्या लाईफ मध्ये विसरणार नाही. जे कार्यकर्ते काम करतात त्या कार्यकर्त्यांना आपल्याला चंद्रकांत छाजेड सारखा परत आमदार म्हणून बापूसाहेब पठारे जनतेची सेवा करणारा मिळणार आहे. हे ध्यानात ठेवून आपण सगळ्यांनी परत या पंचसूत्री कार्यक्रमासाठी झोपडपट्ट्यांमध्ये आपल्याला घोंगडी बैठक सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये चालू केली पाहिजे आणि हे 4 दिवस महत्वाचे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. दादा धन्यवाद. जे कार्याध्यक्ष शैलेश राजगुरू अजून उपस्थित आहेत राष्ट्रवादीचे. शोभभाई, फक्त मी पुन्हा एकदा सूचना करतो, आदरणीय राऊत साहेब अगदी थोड्या वेळात तुम्ही आपण सूचना करावी अशी विनंती करतो. सूचना पर भाषण करावं. गायकवाड साहेब आपलं स्वागत. एवढी गर्दी पाहून लय आनंद वाटला. रिस्पेक्टेड बापूसाहेब पठारे और MLA, मी ते MLA सांगतो, माझे मित्र आहे आणि 2002 पासून आम्ही लोक बापूसाहेब संघात काम करत आहे. मी राहायला विमाननगरला आहे. माझ्या नाव आहे शम्स मिठानी आणि भरपूर काम बापूसाहेब पठारेंनी केलेलं आहे विमाननगरला. चंद्रकांत छाजेड साहेबने भी केलेलं आहे आणि मी काँग्रेसच्या कट्टर कार्यकर्ता आहे. दुसरी गोष्टी हे आहे की जे माणूस काम करणार आहे त्याला आपल्याला संधी परत द्यायला पाहिजे आणि ह्यांनी भरपूर काम केलेलं आहे. डोर टू डोर जेव्हा तुम्ही प्रचार करायला जातात हे सूचना मला द्यायची, कारण 14 इलेक्शन आम्ही काम केलेलं आहे. 14 इलेक्शन इन एज्युकेटेड क्लास. डोर टू डोर जेव्हा तुम्ही जातात स्लिप घेऊन, तुम्ही त्या कॅन्डिडेटचं नाव सांगा आणि त्यांना सांगा हे काम आमचे कॅन्डिडेटने केलेले आहे आणि या नंबरवरती आहे, त्यांचं नाव हे आहे, त्यांचा सिम्बॉल हे आहे, तर त्याला आठवण येते आणि मग तुम्ही ते हँडबिल द्या. पहिल्यांदा तुम्ही हाऊस टू हाऊस करा. सेकंड, तुम्ही तुमच्या जॉगर्स पार्क मध्ये या पार्क मध्ये जिथे पण गर्दी असते सकाळी आणि संध्याकाळी तेव्हा तुमच्या मॅनिफेस्टो वाटा. परत हॅमरिंग होते. थर्ड टाइम स्लिप जे मी बघतो एव्हरी टाइम आफ्टर एव्हरी 5 years स्लिप गोंधळ आहे. जास्त माणूसला भेटते नाही. जेव्हा नाही भेटते तेव्हा ते लोक घरी बसतात, या तो भीड असती ते बूथवर आणि ते लोक नाराज होऊन परत घरी जातात. तो जेव्हा जिथे ज्या भागामध्ये कचेरी बनवलेली आहे त्या कचेरीमध्ये तुम्ही 2 लॅपटॉप ठेवा आणि तुमचे मॅनिफेस्टो ठेवा आणि माणूसला सांगा स्लिप मध्ये नाव काढून द्या आणि मॅनिफेस्टो सांगा ते स्लिप संघात जोडून तुम्ही द्या त्यांना. मग थर्ड टाइम हॅमरिंग होते आणि फोर्थ टाइम तुम्हाला काय करायची गरज नाही. बूथवर तुमचे माणूस बसवा, बस खाली हात जोडा. त्याला माहित आहे हे काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता आहे, यांना तुतारीलाच वोट द्यायचा आहे, बस त्याला 1 way चालणार. माझी आशा आहे आणि आम्ही जे माहोल पाहत आहे की बापूसाहेब पठारे इज विनिंग विथ थम्पिंग मेजॉरिटी and we want him to win with thumping majority and he should get a ministerial berth because he is for the people, by the people and of the people. Thank you very much. Jai Hind, Jai Maharashtra, Jai Viman Nagar.
धन्यवाद शिवानभाई, धन्यवाद. आणि यांचा एक धागा पकडून तुम्हाला सांगतो, काल सकाळी मला त्यांचे 2 कार्यकर्ते भेटले आणि सहज म्हटलं काय आहे ते, म्हणजे नाही बाबा बापूसाहेब पठारे निवडून येणार आहे. ते कार्यकर्ते म्हणायला लागले. त्यामुळे विजय पक्का आणि खूप मोठा आहे आपला. यानंतर आदरणीय आमचे मार्गदर्शक माजी नगरसेवक संजय भाऊ भोसले यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं, सूचना कराव्या. आज वडगाव श्री विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महाविकास आघाडीचे बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारानिमित्त संजयजी राऊत शिवसेनेचे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्या निमित्ताने या ठिकाणी जमलेल्या सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, मी काय जास्त वेळ बोलणार नाहीये कारण चांगले भाषणं केलेली आहेत या ठिकाणी. आमच्या आप्पा मुळगांनी पण गाजवलं आणि आम आदमी पार्टीच्या लोकांनी चांगलं गाजवलं. परंतु मी एवढंच सांगेन, आज 15 तारीख आहे आणि 20 तारखेला मतदान आहे. 18 तारखेला सायंकाळी 5 वाजता प्रचार संपणार आहे. आपल्याकडे राहिले किती 3 दिवस. 3 दिवसामध्ये जसं आप्पांनी सांगितलं किंवा आमच्या आपल्या मलके तात्यांनी पण सांगितलं की आपण कॉर्नर सभा घेतल्या पाहिजे. तुमच्याकडे घोंगडी सभा म्हणतात, पण आमच्याकडे ती शिवसेनेकडे कॉर्नर सभा म्हणतात. कॉर्नर सभा आपण घेऊया आणि 2च दिवस कॉर्नर सभा घ्या. 5 ज्या दिवशी समाप्ती 18 तारखेला होणार आहे, 18 तारखेला समाप्तीच्या दिवशी मोठी रॅली काढायची गरज नाहीये. वडगाव श्री विधानसभा मतदारसंघातून आपापल्या प्रभागामध्ये आपापल्या प्रभागातील सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागातच रॅली काढूया. कुणालाही दिखाव करू नका, कारण आपण 2 व्हीलर रॅली काढू, मोठी रॅली काढू, वेळ त्याच्यात संपतो आणि मेन रोडने जातो, लोकांना कळत नाहीये. त्यामुळं आपण सर्वांनी आता या ठिकाणी सर्वच पदाधिकारी आहेत, सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आहेत, आपापल्या प्रभागामध्ये शेवटच्या दिवशी 18 तारखेला आपण 5 वाजेपर्यंत आपापल्या प्रभागामध्ये मोठ्या संख्येने सर्वांनी मिळून पदयात्रा काढायची आणि त्या पदयात्रेमध्ये ज्या गल्ली बोळातून जाईल जास्तीत जास्त अशा परीने ती काढूया, म्हणजे आपल्याला सर्व मतदारसंघात पोहोचता येईल. राहिला विषय मतदानाच्या दिवशी मतदारांना बाहेर काढा. आता आपल्या अमित मस्केनी सांगितलं की बरेच लोक बाहेर गावी गेलेले आहेत, बाहेर गावी नाही गेलेले आहेत, पण येरवड्यातले लोगावला गेलेत, लोगावचे कुठं विमाननगरला गेलेत, विमाननगरचे कुठं अजून दुसरीकडे गेलेत. अशा लोकांनी आपापल्या परिसरामध्ये जे नोंद असेल तर त्यांचे मोबाईल नंबर असतात, त्या मोबाईल नंबरवर फोन करा. त्याची स्लिप आता परवा सांगितलं, आता एकाने सांगितलं स्लिप पोहोचल्या पाहिजेत. बरोबर आहे, स्लिपा पोहोचल्या पाहिजेत. परवा आपण बघितलं, डेमो आम्ही बघितलाय की आपल्याकडे मशिनरी आहेत, त्या मशीनमध्ये त्या मशीनद्वारे आपण स्लिपा वाटतोय. परंतु आपण तो ऍप जर मोबाईलवर घेतला तर तुम्ही इमिजिएटली त्या ठिकाणी जर तुम्हाला रस्त्यात जरी कोणी मतदार भेटला किंवा माझं नाव आहे का बघा, लगेच त्या ऍपद्वारे आम्ही मतदारांना आपण ती स्लिप देऊ शकतो. फक्त एवढं त्याचा अनुक्रमांक यादीचा भाग क्रमांक आणि मतदान कुठल्या खोलीमध्ये आहे ते सांगितलं की बस होत आहे. दुसरी गोष्ट, मतदानच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान बाहेर पडलं पाहिजे. मी एवढं सांगेन की आमच्या येरोडामध्ये 70,000 मतदान आहे. आत्ताच लोकसभा निवडणूक झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार होते रवींद्रजी धंगेकर. त्या धंगेकरांना आम्ही या येरोड्यामधून 9,039 मतांचे लीड दिले, म्हणजे 32,000 मतदान झालं होतं 70,000 पैकी. परंतु आता आम्ही एवढंच सांगेन की त्यावेळेला कमळ विरुद्ध पंजा होता, आता घड्याळ विरुद्ध तुतांगे. फरक आहे. हिंदू वोटर्स पण आहेत. 10,000 त्यावेळेला मुरली मोहळला मतदान झालं होतं. पण मी एवढंच सांगेन की मी बापूसाहेब पठारेंना 15,000 प्लस या ठिकाणी लीड आम्ही एवढ्यातून देऊ, एवढंच मी या ठिकाणी सांगेन. कारण येरोडाचा असा होता की बापूंच्या वार्डात सुद्धा त्यांना तिथं लीड मिळणार, तेवढ्या जास्तीत जास्त लीड आम्ही येरोड्यातून देऊ, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. संजय भाऊ, आपण सर्वांची ताकद सन्माननीय आप्पांबरोबर आहे, त्यामुळेच आप्पांचा फार मोठा विजय होणार आहे. सागरजी माळकर सूचनापर भाषण, थोडं सॉरी बरं का, वेळ आता जवळ येत आहे. सागर माळकर म्हटलं ना. सर्व उपस्थित मान्यवर, माझे मार्गदर्शक
आपले पुढचे आमदार मंत्री आदरणीय बापूसाहेब पठारे आणि आमचे सगळे संजय भोसले यांनी सांगितलेलं आहे की 2 सूचना करणार आहे. कार्यकर्त्यांची प्रचंड शक्ती वाढलेली आहे आपल्याकडे, सगळ्या वार्डात वाढलेली आहे. फक्त माझं एकच म्हणणं आहे की तुमची ज्या टीम आहे त्या टीमला 100 मतामागे एक कार्यकर्ता जोडा. 100चे 400 500 होते, 500 मध्ये 5 लोक जोडायचे आणि ह्या कार्यकर्त्यांना यादी घेऊन टिक मार्क करते आपले, आणि आपले टिक मार्क केल्यानंतर 2 कार्यकर्ते वसाहतीत राहतील, सोसायटी असेल सोसायटीत राहतील, चाळ असेल चाळीत राहतील, बिल्डिंग असतील बिल्डिंग, त्याच भागात मतदाना दिवशी ते सकाळी 6 पासून संध्याकाळी 6 पर्यंत सोसायटीतच थांबले पाहिजे. त्यांनी तेवढंच थांबायचं, त्यांना फक्त रेडिओवर दुसरं ठेवायचं. त्या कार्यकर्त्यांनी बूथवरच्या कार्यकर्त्याकडे ते मतदार आल्यानंतर सांगितलं पाहिजे हे मतदार येतात, फोनवर कॉर्डिनेशन ठेवले पाहिजे. बूथवरच्या कार्यकर्त्यांनी यादी बघितली पाहिजे की एवढे लोक आलेले आहेत, आणि सकाळपासून बाहेरचे लोक जे आहेत म्हणजे आपल्या एरिया सोडून बाहेर राहायला गेले असतील सोसायटी वगैरे, तर त्यांना संवाद साधला पाहिजे. त्या लोकांना संवाद साधून त्यांना आणण्यासाठी दुसरी टीम केली पाहिजे. तिसरी गोष्ट, बूथवर आता 12 तास काम करत नाही. सुनील मलके, सागर मळकर, संजय भोसले की आमचे ठराविक लोकच करतात, बाकी नाही करत. आम्ही बघितलेलं आहे, तिथं अदरला माहिती आहे. आम्ही जाणूया आमचं, आम्ही लोकसभेमध्ये दंगेकरांसाठी म्हणजे काँग्रेससाठी आम्ही 12 तास बूथवर होतो, आम्ही हल्लो नाही अजिबात. हे आता थांबत नाही, नवीन पिढी थांबत आहे. त्यामुळे कृपया हे आग्रह करा, कारण तुम्ही सगळं हे पुरवताय, कार्यकर्त्यांना ताकद पुरवताय सगळ्या प्रकारची. त्यामुळे तोही आग्रह धरा की तू 12 तास तुझी ड्युटी आहे त्या दिवशी. मतदान स्टार्ट व्हायच्या अगोदर 1 तास आणि मतदान पेट्या बंद झाल्यानंतर 1 तास. ही जर जबाबदारी आपण व्यवस्थित पार पाडली तर आता ज्या वक्त्यांनी सांगितलं आमच्या मळी साहेबांनी की मतदानाचा जो टक्का आहे ना तो नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे ती काळजी घ्या. दुसरं एकच निश्चित सांगतो की तात्या मलके काय म्हटले, 60,000चं लीड होतं ना त्यांना बापट साहेबांना, आणि त्याच्यानंतर काही लोकसभेत उलट घडलं की 5,000ने हे निवडून आले. याचा परिणाम काय होता माहिती का, त्यावेळेला शिवसेनेची युती होती भाजपाबरोबर, आणि त्या युतीमध्ये मतदारसंघ आमचा असताना सुद्धा आम्हाला त्यावेळी मिळाला नव्हता. त्यामुळे काही प्रकार हा उलटा घडला होता. मी कधी युती धर्म आघाड्या पाळणार आहे. उमेदवार पडला तरी चालेल, कुठला नाही आला तरी चालेल, काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी की शिवसेना, त्या उमेदवाराला पाठीशी प्रामाणिकपणे राहायचं हे आजपर्यंत मी बजावलेलं आहे. पण आमचे कार्यकर्ते नाराज होते आणि त्याचा फटका त्यांना बसलेला आहे. आज बापू साहेबांवर कोणी नाराज नाही. शिवसेनेचे लोक मला हात वर करतात, मला बघायचं इथे किती लोक आहेत शिवसेनेचे आहेत ते, त्यांना हात वर कर, दिसू दे ना. कोण नाराज आहेत का? अजिबात नाही ना. बस एवढंच सांगतो, जाता जाता एकच सांगतो की बापूसाहेबांची जी तुतारी आहे ते फार मोठा एक स्लोगन झालेलं आहे आता, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. हा स्लोगन अख्ख्या महाराष्ट्रात व्हायला लागलाय. आणि दुसरी गोष्ट, बापूसाहेब तुम्ही वारकरी आहात, कारण म्हणजे यांच्यावर बऱ्याच वेळा मी असतो, मला थोडंसं मी त्या कोकणातला असल्यामुळे माझी थोडं ते आहे. परंतु हे जे आहे ना, तुम्हाला निवडून आल्यानंतर लोक आम्ही जय महाराष्ट्र म्हणतो, तुम्हाला लोक रामकृष्ण हरीच म्हणणार. बघा अख्ख्या वडगाव शहरीत रामकृष्ण हरी गाजणार आहे. बापूसाहेब रामकृष्ण हरी फोन झाला की खूप चांगलं आहे. आज कार्तिक पौर्णिमा आहे. मी आता खरं म्हणजे आमचा 1 महिन्याचा काकडा संपवलाय. उद्यापासून 24 तास आम्ही अलर्ट आहोत. आणखीन जाता एकच सूचना करणार आहे, आमचे या पुणे शहरामध्ये 21 मध्ये 2 सीट आहेत. माझी कळकळीची विनंती आहे, ज्या उद्धव साहेबांना प्रचंड त्रास दिला, पवार साहेबांना त्रास दिला, राहुल गांधींना त्रास दिला, असे त्रास देणाऱ्यांना जर पुढे आपल्याला बघायचं नसेल तर या पुणे शहरातल्या 21 सीटमध्ये आपल्या कशा सीटा येतील याचा प्रयत्न करा. मी राष्ट्रवादीच्या विशेष कार्यकर्ता विनंती करेन, कोथरूड मध्ये आम्हाला कृपया तुमचे नाते गोते असतील, कोण पाहुणे रावळे असतील त्यांना विनंती करा. कोथरूडचा आमचा चंद्रकांत हा चंद्र आम्हाला दिसला पाहिजे, त्यासाठी सगळ्यांनी फोनवर सांगा, आपल्या पाहुणे रावळ्यांना सांगा ती येऊ दे. खेडची सीट सुद्धा आम्हाला पाहिजे. आमचे 2 आले आणि तुमचे 21 पैकी 19 आले, आम्हाला आनंदच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु 2 येण्यासाठी सुद्धा सगळ्यांनी हातभार लावा. माझी अशी कळकळीची विनंती आहे, कारण उद्धव साहेबांना जो त्रास झाला, पवार साहेबांना त्रास झाला, तो त्रास होऊ नये. आणि जाता आणखी एकच सूचना करतो बांधवांना, तुम्हाला एकच सांगू की सध्या लोक उमेदवाराला बघतात काय माहितीये का, यांचा नेता कोण, यांच्या नेत्यांचा पराक्रम आपण पाहिलेला आहोत, आम्ही नाव घेणार नाही. आणि आमचा नेता कोण, पवार साहेबांच्या बद्दल आदरच आहे. 85 वर्षाचं व्यक्तिमत्व आज एवढ्या उत्साहाने काम करतंय. उद्धव साहेब आमचे प्रामाणिकपणे काम करतात आणि म्हणून खूप चांगलं वातावरण आहे. मी काल कोकणात 1 दिवशी वारीचा घ्यायच्या काकड्या आरतीसाठी गेलो होतो. आमच्या सिंधुदुर्गात 3 सभा होत्या उद्धव साहेबांच्या, 3 सभा तुफान झाल्या. 3 उमेदवार आम्हाला तिथे मशालला दिलेले आहेत. बघा
सिंधुदुर्गात तिन्हीच्या तिन्ही मशाल आहे, राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला नाही आहे. त्यामुळे आम्ही ऍडजस्ट केलं. आम्ही समजलंय की ठीक आहे बा, पुण्यात आम्हाला बापूसाहेब दिले आणि बापूसाहेब चांगलेच उमेदवार आहे. मी तर माझ्या पक्षाच्या प्रमुखांनी गपचूप पत्र लिहिलं होतं सिक्रेट, की तुम्ही आम्हाला उमेदवार मशालला द्यायचं असेल तर आमचा संजय भोसले द्यायचं नसेल, गोयलला द्यायचं नसेल तर मुळीकांना द्यायचं नसेल तर बापूसाहेब पठारेंना मशालवर द्या, पण बापूसाहेबांना द्या, कारण आम्हाला मशाल आली तर आम्हाला आमची ताकद वाढणार आहे. परंतु बापूसाहेबांनी शब्द दिलाय, मी जरी तुतारीवर आलो तर मशाल कुठे विजायला देणार नाही आणि हातात घेणार, पंजा हाताने मशाल पकडेल, मी तुतारीने पुढे रणसिंग फुकेल. अशा प्रकारे आपण विजय साजरा करूया. जाता सगळ्यांनी अलर्ट व्हा, सगळ्यांनी सांगितल्या सूचनाप्रमाणे वेळ वाया दौडू नका. 4 दिवसात आपण चांगल्या प्रकारे काम करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सागर. माफ करा, आमचे वरिष्ठ नेते आहे तरी एक शिवसैनिक शशिकांत साटोटे माझं नाव. एक फक्त महत्वाची सूचना द्यायची मला की आपण जे पोलिंग एजंट शाळेच्या आत वर्गाच्या आत जे बसवणार आहे तर कुठेही गडबड वाटली आपल्याला की एखादा मतदार बोगस आहे किंवा मशीन मध्ये काही बिघाड काय सेटिंग केले असेल तर त्यांनी आपल्याला सांगितल्यानंतर आपण सर्व पक्ष एकत्र एकजुटीने त्यांना नडून, पोलिसांना असेल कोणाला असेल निवडणूक आयोगाला नडून आपण एकत्र आवाज उठूया आणि ते सक्षम आपण ते मतदान करून घेऊ. हे मला सूचना करायची. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरं तर आम्ही नेहमी व्यवसायाच्या निमित्ताने फोनवर सागरदादा बोलायचो, कोणाचा फोन आला तर नमस्कार साहेब, नमस्कार. आता म्हणतो रामकृष्ण हरी. म्हणजे या प्रचाराच्या दरम्यान जे रामकृष्ण हरी म्हणणारे नव्हते, म्हणजे काहीतरी म्हणायचो पण सवय नव्हती. आता तर सकाळी उठल्यापासून रामकृष्ण म्हणायला सवय लागली आणि चांगली सवय लागली. आपल्याला ते म्हणतात ते हिंदुत्ववादी नाहीये, हे हिंदुत्व आहे. हेच हिंदुत्व आहे. उद्धव साहेब म्हणतात ना की मला जाणव्यातलं हिंदुत्व नको, मला माणसातलं हिंदुत्व पाहिजे. हे माणसातलं हिंदुत्व आहे, समाजातलं हिंदुत्व आहे. यानंतर आदरणीय माझे नगरसेवक महादेवजी पठारे काही सूचना करतील. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातील आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ खासदार संजय राऊत यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी काही जास्त बोलणार नाही. सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आपल्याला ज्या पाहिजे त्या सूचना दिलेल्या आहे, परंतु विमाननगर हा माझ्याकडं परिसर दिलेला आहे. यावेळेचं चित्र हे अतिशय विमाननगरचं वेगळं आहे. तर महत्वाच्या सूचना करत असताना कार्यकर्ते सर्व एकसंध आहे, सर्व पक्षीय मंडळी दररोज माझ्या बरोबर आहेत. चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि विमाननगरचा निकाल निश्चितपणे यापूर्वीपेक्षा वेगळाच लागणार आहे. नेहमी तिथं लीड आपल्याला माहिती आहे कोणत्या पक्षाचं असतं, परंतु मला तर वाटतं किमान 10,000चं लीड आम्ही देण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि त्या अनुषंगानेच आमचं काम या ठिकाणी चालू आहे. मग सोसायटीच्या मिटिंगा दररोज चालू आहेत. सोसायटीमध्ये चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. 4 आमच्याकडे स्लम आहे. मग सिद्धार्थनगर असेल, यमुनानगर असेल, वेकफील्ड असेल, संजय पार्क असेल, जवळजवळ 7-7, 8-8 वेळा आमच्या तिथं हाऊस टू हाऊस राऊंड झालेले आहेत. आप्पांची एक रॅली झालेली आहे, त्यांच्या कन्यांचेही झालेले आहेत. तर वातावरण एकदम पॉझिटिव्ह आहे. परंतु 2-3 दिवस आपल्याला ते टिकून ठेवण्यासाठी सर्वांना खूप प्रयत्न करावा लागणार आहे. तर ते करत असताना आमच्या स्लिपांचंही काम चालू झालेले आहे. पोलिंग एजंटही नेमलेले आहेत. गाड्यांची लिस्ट आमची तयार आहे. परंतु आता सूचना कार्यकर्त्यांनी केली ती अतिशय योग्य होती. आपल्याला पोलिंग एजंट हे प्रशिक्षित असले पाहिजे, कारण त्या ठिकाणी यंत्रणा विरोधकांच्या सगळ्या यंत्रणा हातामध्ये आहे. तो अशिक्षित असेल, त्याला माहिती नसेल कुठं ऑब्जेक्शन घ्यायचं, ते जर नीट घेता नाही आलं तर बऱ्याचशा वोटिंग आपल्याला डुप्लिकेट होण्याची शक्यता आहे किंवा बोगस होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपल्याला जागृत राहावं लागेल. काही ठिकाणचं मतदान हे खूप बाहेर गेलेलं आहे. बाहेरचं वोटिंग तर आपण ते काढलंच पाहिजे, आणलं पाहिजे. परंतु उदाहरणच द्यायचं म्हटलं तर समजा विमाननगरमध्ये काही मतदार आल्याच्या नंतर जर तिथं त्या ठिकाणी बूथवर पाहिलं तर त्यांचं कुठं खुळेवाडीला मतदान जर केंद्र असेल तर ते तिथून ते परत जाण्याची शक्यता आहे. तिथून ते जाणार नाही खुळेवाडीला मतदान करण्यासाठी. त्यासाठी आपली यंत्रणा बी अशी अलर्ट पाहिजे. त्या ठिकाणी आपल्या गाड्या उपलब्ध पाहिजे. काही सोसायट्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक बी असतात,
त्यांना बी नेण्यासाठी आपण 4 व्हीलरची त्या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे. हो, व्हीलचेअर्स. ह्या काही गोष्टींची आपल्याला दक्षता घ्यावा लागणार आहे. आणि 2-3 दिवस स्लम सारख्या भागामध्ये आम्हाला जरा तसं वाटतं काही पेट्रोलिंग किंवा माझा स्वतःचा मानस आहे की तिथं 5-10 जण 4 स्लमच्या बाहेर पुढच्या टाकून 2-3 दिवस बसवणार आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह वातावरण एकदम चांगलं आहे आणि विमाननगरचं चित्र निश्चितपणे बदललेलं दिसन. चांगलं मताधिक्य आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. लोकांचं चांगलं सपोर्ट मिळतोय. हे आमचे जुने शमबाई आहे, अब्बासीबाई आहेत, राजू भाऊ आहेत, मग शिवसेनेचे आहेत, संजू आहे, खुळेसाहेब आहेत. त्याला सर्वांचं एकत्रित आपलं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम आहे. आपल्याला निश्चित रिझल्ट चांगला मिळेल अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद. हॉटेल मॅनेजमेंट वाले असतील ना बाहेर, त्यांना थोडं रिक्वेस्ट करतो की आपण पाण्याच्या बाटल्या आपण सर्व करायच्या प्लीज. हॉटेल मॅनेजमेंट बाहेर कोण असेल तर. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्या विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष सन्माननीय शैलेश राजगुरू आपलं सूचना प्रभाषण करतील. शिवसैनिकांनो, आज प्रथमतः आपल्या समोर बोलण्याचा मला योग आला. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववाद किंवा हिंदू खऱ्या अर्थानं जर जोगावला असेल किंवा या हिंदुत्ववादाला ज्यांनी चालना दिली असेल आणि हा सर्व समावेशक असणारा हिंदू जो कोणी कोणत्या विचाराने जे गेला असेल तो आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतीतनं किंवा बाळासाहेबांच्या नेतृत्वाने तयार झालेला आहे. या शिवसैनिक आहे. आम्ही कार्यकर्त्यांचं नेहमी मूल्यमापन करतो, पण शिवसैनिक हा हाडाचा शिवसैनिक असतो. त्याला कुठलं पद मिळो, प्रतिष्ठा मिळो, याचा कधी तो तमा बाळगत नाही. आता मला इथे 2 शब्द बोलण्याची विनंती केली. नेते बोलल्यानंतर कार्यकर्ते बोलू नये हा एक प्रोटोकॉल असतो, परंतु तो प्रोटोकॉल सोडून मी आपल्यासमोर बोलत आहे, त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आज आपण खऱ्या अर्थानं एक कार्यसम्राट किंवा कार्य करणाऱ्या उमेदवाराच्या साठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपण 2009-14चा काळ पाहिला. बापूसाहेबांच्या कामाच्या बाबतीत माझ्यापेक्षा अनेक या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी आहेत. सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या कामाची पद्धत काय आहे. आपल्या कार्यालयामध्ये बसल्यानंतर प्रत्येक कार्यालयात येणाऱ्या माणसाची आवर्जून विचारपूस करणं, चहा पाणी विचारणं आणि त्याच्या कामाला न्याय कसं द्यायचं याचं काम बापूसाहेब आपल्या शैलीतनं करत असतात. व प्रत्येक ठिकाणी जाणं, पोचणं, आमदार आपल्या दारी या माध्यमातून जनतेच्या पर्यंत पोहोचण्याचं काम बापूसाहेबांनी केलं. पण दुर्दैवानं 2014ला त्यांना अपयश आलं आणि पुढीलच्या काळामध्ये आपण सर्व बघितलं. आपण सर्वांनी मागच्या वेळेला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपण ज्या उमेदवारासाठी काम केलं त्यांना आपण निवडून दिलं. आपण बघितलं गेले सातत्यानं 5 वर्ष मला या ठिकाणी बसलेले एकही कार्यकर्ता सांगणार नाही की मी त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर, कार्यालयात गेल्यानंतर कोणाला चहाला विचारलं असेल, कोणाला पाण्याला विचारलं असेल. काम तर फार लांब राहिलं, म्हणजे कामासाठी न्याय नाही दिला, परंतु येणाऱ्या प्रत्येकाच्या बाबतीतलं कुठंही त्यांनी विचारपूस करण्याचं काम केलं नाही. मी या कार्यालयाला जनतेचं कार्यालय नाही तर मी त्याला अपमान केंद्र असं म्हणतो. म्हणजे मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकांचा अपमान करण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या कार्यालयाने केलेलं आहे. आपल्याला पुढीलच्या काळामध्ये आता लढाई मोठी आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या लढाईला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. आणि अतिशय 1510 कोटीचा प्रोपगंडा त्यांनी केला. फक्त दाखवण्यासाठी 1510 कोटी रुपये त्यांनी सांगताय. या ठिकाणी अनेक नेते ज्यांनी महापालिकेमध्ये त्यांनी नेतृत्व केले. आमच्या इथले संजय भोसले साहेब आहेत, त्यांनी देखील त्यांच्या नगरसेवकाच्या काळामध्ये त्यांचा भाग, त्यांचा परिसर अतिशय चांगला करण्याचं पण काम केलं. पण दुर्दैवानं आपण बघितलं की 1510 कोटी फक्त हा आकडा सांगतात, पण काम करत असताना किंवा काम कुठं आपल्याला दिसत नाही. आपल्या बापूसाहेबांनी त्यावेळेला रुग्णालयाचं काम केलं होतं सुरू.
लोगावला आजही ते प्रलंबित प्रश्न राहिलेला आहे. 100 काट्याचं हॉस्पिटल त्यांना आपल्यासाठी जनतेसाठी खुलं करता आलं नाही. म्हणजे 1510 कोटी कुठे गेले हा देखील आपण सर्वांनी सवाल त्यांना विचारला पाहिजे. 10 लाखाच्या टेंडरचे स्लॉट केले. इथं बरेच नगरसेवकांना माहिती असेल की ते कामाचं 10 लाख करून आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या काळात खुश करण्यासाठी त्यांना टेंडर दिले आणि ते काम प्रत्यक्षात पाहिलं तर 1,00,000-1.5 लाखाच्या व्यतिरिक्त झालं नाही. आपल्याला पुढच्या काळात देखील ह्या प्रश्नावर विचारावं लागणार आहे की हा तुमचा माझा सर्वसामान्यांचा प्रश्न आपल्या सर्वसामान्यांच्या टॅक्स रूपात आलेला आहे, पैसे आहेत आणि पैसे फक्त मलाही खाणारा किंवा मलाही देणाऱ्यांना मिळाले. तुम्ही गणपती बसणार संजू भाऊ बघत असेल की वर्गणीचा अरबाब या एवढ्याच्या परिसरात आपला झाला. तर हे जे ठेकेदार आहेत तेच तिथं काम करण्याचं वर्गणी देण्याचं काम करतात. म्हणजे जनतेच्या कामाला पूर्णतः बगल दिली. फक्त दाखवण्यासाठी आपण त्यांचं मॅनिफेस्टो दाखवतात, परंतु त्यातलं खऱ्या अर्थानं कुठलं काम झालं हे मला काय दिसत नाही. मी तुम्हाला मार्गदर्शन करणं इतका मोठा नाहीये, परंतु मला माहिती आहे शिवसैनिकांनी एकदा जर ठरवलं तर त्या गोष्टीला तडीस नेण्याचं काम ते करतात. 2014ला ते तुमच्याकडनं उमेदवार होते आणि 2014ला उमेदवार होते. या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांना 2000ला नगरसेवक केलं, ज्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली. 2014ला उद्धव साहेब बाळासाहेबांच्या शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली आणि चांगली लढत दिली. 2017ला याच राष्ट्रवादी त्यांना नगरसेवक केलं. 2019ला राष्ट्रवादीने त्यांना आमदारकी दिली आणि काँग्रेसने त्यांना भरघोस पाठिंबा दिला. पण तुम्ही दुर्दैवाने बघा किती माणूस कृतज्ञ असतो ज्या शिवसैनिकांनी त्यांचा जोर कृतज्ञ गद्दार म्हणतो. 2014ला ज्यांना शिवसैनिकांनी एवढ्या ताकदीने ताकद लावून त्यांना चांगली मतं दिली, पण त्या उद्धव साहेबांच्या शिवसेनेला त्यांनी नोटीस बजावली. ज्या काँग्रेस पक्षाने त्यांचं काम केलं त्या काँग्रेस पक्षाला नोटीस बजावली आणि ज्या शरद पवारांनी त्यांना आमदार केलं त्या आमदार शरद पवार साहेबांना देखील नोटीस बजावली. आपण सगळे कार्यकर्ते आहोत. आपण येणाऱ्या 20 तारखेला त्यांना दाखवून देऊ त्यांची योग्य जागा कुठली होती. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे 20 तारखेला आपण सर्वांनी एकत्र येऊन या गद्दाराला आपण नक्की त्याची जागा दाखवू. शिवसैनिक हे शिवसैनिक हाडाचा शिवसैनिक असतो, तो त्या गद्दाराला नक्की त्याची जागा दाखवेल अशी मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं बापूसाहेबांना जास्तीत जास्त मताने आपण सर्वांनी निवडून देऊ. उपस्थित सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली, नेत्यांसमोर बोलण्याची देखील संधी मिळाली, त्याबद्दल नेत्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि माझं 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी आदरणीय बापूसाहेब पठारे आपण विनंती करतो की आपण कार्यकर्त्यांना सूचना करावी. आजच्या या आदरणीय नेते संजय राऊत साहेब खासदार या ठिकाणी येत आहेत, परंतु त्यांना त्वरित एअरपोर्टवर जायचंय आणि ते भाषण करणार नाही, आपल्याला 2 शब्दात सांगतील आणि ते जाणार आहेत. कारण त्यांना जर ते विमान हुकलं तर नंतर त्यांचा परत पुढचे कार्यक्रम कदाचित मिस होतील. आजच्या या छोट्याशा मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले शिवसेनेचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी, सर्व शिवसैनिक, सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, आपचे कार्यकर्ते आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आरपीआयचे काही कार्यकर्ते, उपस्थित सर्वच आपण मान्यवर आहात. या ठिकाणी सभा नाहीये परंतु सूचना द्यायच्यात आपल्याला. जशा पद्धतीने संजयने सांगितलं किंवा आपले सर्व इथं माजी नगरसेवक बरेच जण आहेत, तात्याने सांगितलं की ते सूचना दिल्या पाहिजे. आपल्याला फक्त प्रचाराचे आता 3 दिवस आहेत, उद्याचा शनिवार, रविवार आणि सोमवार. सोमवारी प्रचार 5 वाजता संपेल आणि मंगळवारी आपण स्लिपा मिळाल्या नसेल तर फिरू शकतो, परंतु आपल्याजवळ बाकीचं काय नाही पाहिजे. स्लिपा पाहता येतं आपल्याला,
त्यामुळे आपण असं काय नाही की आता प्रचार संपला झोपून राहा असं नाहीये. आपण उलट अलर्ट राहून त्या ठिकाणी स्लिपा मिळाल्या का नाही, ते पोहोचल्या का नाही याची चौकशी करू शकतात. संपूर्ण कार्यकर्ते एकत्र येऊन त्या वॉर्डामध्ये ज्या आपल्याला भाग आपल्याकडे आपला आहे त्या भागामध्ये आपण चौकशी करू शकतो. अत्यंत नियोजनबद्ध चौकशी आपण अशी केली पाहिजे. समजा संजय येरवडा नगरसेवक आहे, त्याला माहिती खडकीमध्ये कोण आपले कार्यकर्ते ते तिन्ही पक्षाचे, त्यांना तुम्ही एवढंच बघा, एवढ्यातच स्लिपा मिळाल्या का नाही, कोणाची काय अडचण आहे का ते बघून घ्या. इथं पोलिंग एजंट बरोबर आहे का, तो उद्या सकाळी 6 वाजता हजर राहील का. बरेच लोक रात्री जागतात आणि सकाळी उठत नाही. ज्याला पोलिंग एजंट व्हायचंय त्याला संध्याकाळी 9ला सुट्टी करा बाबा, जेव आणि झोप, पहाटे 5ला उठ, आंघोळ करून इकडे या, आम्ही तुझी नाश्त्याची व्यवस्था करू. हे सर्वांनी सर्व कार्यकर्त्यांना सांगा. आता कार्यकर्ते काय करतात, आता प्रचार संपलाय आपण बसू गप्पा मारतात आणि उशिरा झोपतात, सकाळी उठत नाही. ज्याला पोलिंग एजंट करण, ज्या भागात ज्याचं जबाबदारी आहे त्यांनी त्या पोलिंग एजंटला सांगायचं बाबा तू 9 वाजताच घरी जा आणि तुझा ते फाईल फॉर्म सर्व काही जवळ घे, यादी वगैरे, आणि तू त्या पद्धतीनं काम कर. आणि ते काम जर आपण चोखपणाने केलं, तुम्हाला मला सांगायचंय की या ठिकाणी नवीन मतदार वाढवण्याचं काम सुद्धा अगदी फार दिल्लीवरून झालेलं आहे. तर त्याच्यासाठी तो नवीन मतदार आला आपल्या यादी व्यतिरिक्त तर तो सुद्धा तपासला पाहिजे. तो कुठला आहे, कुठं राहतोय, काय तो राहतोय कुठं, हे नीट पाहिलं पाहिजे. कारण बोगस मतदान सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपण सर्वांनी अलर्ट राहिलं पाहिजे. आपल्याला सर्वांना माहित, म्हणून यादी घेऊनच आपला बूथ एजंट 2 दिवस का महिना फिरला पाहिजे. त्याला मतदार माहिती पाहिजे, तिथं कोण राहतो, कोण आहे कोण नाहीये. तर त्याला आपण जरी विचारलं तो कोणाच्या शेजारी राहतो, कोणत्या बिल्डिंग मध्ये, कोणत्या फ्लॅट मध्ये राहतो, तरी तो गडबडून जाईल आणि त्याला सांगता येणार नाही. आपल्याला त्या एरियातलं माहिती असतं, त्यामुळे आपल्या पोलिंग एजंटला सगळं माहिती असतं. असेच पोलिंग एजंट आपण नेमा, जेणेकरून पोलिंग एजंटच्या मार्फतून आपल्याला लगेच तक्रार बाहेर आली पाहिजे. आपला एक पोलिंग एजंट बाहेर असला पाहिजे, तो आपण बघू कसा ठेवता येईल. आपल्याला एक सोबत पोलिंग एजंट, त्याचं नियोजन आपण करू आणि आपल्याला त्या ठिकाणी आपला पोलिंग एजंटला सोडायला आणि त्यांना नाश्ता वगैरे वेळेवर, त्यांना चहा याची संपूर्ण व्यवस्था करून 6 वाजता जाऊन तिथं ज्यावेळेस ते सील करतात त्यावेळेस पाहिलं पाहिजे. सील ओपन करतात आणि पुन्हा सील करतात, त्या वेळेपर्यंत आपल्याला थांबलं पाहिजे. आणि त्यावेळेस जे सील केलंय त्याच पोलिंग एजंटनी ते सील ओपन करायला त्यावेळेस बी मला वाटतं मतमोजणीच्या वेळेस बी तेच लोक आपण नेमली पाहिजे. त्याला माहित असतं ते सील कसल्या प्रकारे होतं, काय होतं, त्याची सुद्धा काळजी घेण्याचा प्रयत्न आपण करा. आपण तेच पोलिंग एजंट मतमोजणीला दुसऱ्याच्या नावाने पाठवू लागलात, परंतु आपण ते जबाबदारी थोडीशी घेतली पाहिजे. आणि तशा पद्धतीनं आपल्याला सील पाहणारे, म्हणजे पहिलं ओपन केलेलं आणि बंद केलेलं, या कामासाठी जे आपले मतमोजणीला जाणारे त्यांची मी पहिलीच नावं द्या. जे हुशार आहेत, तिथं बोलू शकतात, भांडू शकतात, त्यांची पहिली नावं द्या. आणि मग त्यांना आपण तिथे जे हुशार आहेत की ज्यांना बेरीज मारणं बिरणं अगदी अप टू डेट करतोय, कारण तिथं कार्यकर्ता म्हणून जाऊन उपयोग नाही, तिथं बेरीज बरोबर चुकली नाही पाहिजे. आपण बघितलं मुंबईला खासदारकीला कीर्तिकरांचं कसं घडलं. जाहीर केलेला उमेदवार बदलून पुन्हा त्यांनी जाहीर केला. दबाव असतो, अधिकाऱ्यांच्या दबाव असतो, म्हणून आपण अगोदरच अलर्ट राहिलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. आपण सर्वजण तीनही पक्षाचे कार्यकर्ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतायत. असंच काम करा. जसं सांगितलं की सागरने सांगितलं की बापूसाहेब आपल्याला आपण आता तीनही एकत्र कुटुंबातले आहोत. कुणाला आमचे आहेत आपण 4-5 जण एका कुटुंबातले आहोत. 3 भाऊ जरा मोठे आहेत, एक भाऊ थोडा लहान आहे, असा प्रकार आहे. त्यामुळे जरा तो विसरतोय, पण आता पुढे विसरणार नाही. बारसा झालाय पाहत आहेत, कारण काही आरपीआयचे बी कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत.
त्यांना बी बरोबर घेऊ आणि कोणालाही सावत्र भावाची वागणूक मिळणार नाही मी या ठिकाणी जाहीरपणाने सांगतो. तो कुठल्याही आपल्या 3 पक्षातला कुठलाही कार्यकर्ता असेल तर त्याला समानच न्याय मिळेल, समान त्याचं काम करण्यासाठी त्याला वेळ मिळेल. मी कार्यकर्ताच असा आहे की सकाळीच मी अलर्ट असतो. उलट तुम्हाला मला उठवावं लागेल की चला आपल्याला जायचंय आता सकाळी 6:30लाच निघायचंय आणि तिथं आपल्याला व्हिजिट करायची आणि तशी आपण सुरुवात करूया. आपण निवडून येणारे मला खात्री आहे, माझा आत्मविश्वास आहे. आमदार आपल्या दारी आपण दरवर्षी करत होतो 5 वर्ष, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर कोणी केलं नाही, हे काही बी काढतोय माणूस आमदार आपल्या दारी. पण आता आपण काय करूया, महिन्यातून एका वॉर्डात का होईना एक व्हिजिट पहिली करू. आमदार आपल्या दारी करू दरवर्षी. 1 महिना जाईल आपला, सगळ्यांच्याकडे 2 दिवस फिरलं तरी 1 महिना 15 दिवस जातील. पण तो दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून आपण दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू करू. आणि आता कामाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर महिन्यातून आपली कामं आपल्या वार्डात, म्हणजे आपले वार्ड आता आहेत, काय आपलं सरकार आल्यावर थोडस बदल करतील का, 4च्या ऐवजी आता 3चा करतील का, पुढं काय ऍडजस्ट करतील का, ज्याचं जिथं प्राबल्य आहे त्याला एखाद्याला ऍडजस्ट करतील का, कसं करतील ते नेते मंडळ ठरवतील. त्या पद्धतीने आपण करू. आमचा प्रयत्न राहील की आपण जसं कुटुंब आहे तसंच कुटुंब मला वाटतं खाली बी राहिलं पाहिजे. न्याय सर्वांना मिळणार नाही, परंतु हे लक्षात ठेवा की बरेच जण अपक्ष उभे राहतात आणि ते पडतात बी जवळचे आहे, ते पैसे बी घालवतात आणि त्याचा काही उपयोग बी होत नाही. त्यावेळेस तो म्हणतो की नाही माझी काय लायकी नाही का, त्याला का तिकीट दिलं, मला का नाही दिलं, असं होतं. परंतु सगळ्यांना माहिती आहे की निवडणुका झाल्यावर तो म्हणतो की राव नव्हतं उभं राहायला पाहिजे, फुकट पैसे घालवले. तर त्याच्या अगोदर त्यांनी विचार केला पाहिजे की आपण किती वेळ या ठिकाणी काम करतो आणि आपल्याला सर्व परिस्थिती आपल्या बरोबर आहे का. सर्व म्हणजे एक तर कार्यकर्ते बी तेवढे पाहिजे. कार्यकर्ते नसले की काय पंचायत होती. आपण अनेकांच्या निवडणुका पाहिल्या. या ठिकाणी सूचना आलेली आहे सकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान डील मॉक डील मतदान करून यूएम सील होईल. सील मग ते सील पाहण्यासाठी आपण एक टीम नेमायची 500 जणांची आणि ती परत सील करायला ते गेले पाहिजे आणि 2 पोलिंग एजंट. मग तो पाहण्यासाठी आपला जो पोलिंग एजंट आपण तसे नेमू. आपल्याकडे 4-4 जणांची तयारी ठेवा पोलिंग एजंटची. आपल्याकडे भरपूर कार्यकर्ते, आपल्या प्रत्येक पक्षाचा एक कार्यकर्ता आपण त्यातला जो जास्त हुशार असेल म्हणजे या बाबतीतला त्याला आपण त्या ठिकाणी नेमू आणि तो मतमोजणीला बी जाईन असंच कार्यकर्ता प्रत्येक त्यातला नेमा. तो काय भूतवर आतमध्ये बसणार नाही, तो बाहेर थांबेल, लोकांना सांगेल. ज्याचा थोडासा मतदारावर थोडासा दाब असेल. दाब म्हणजे कसा की ओळख आहे त्याची. ताई म्हटल्यावर ताईंनी बघितलं प्रभाव पडून असा आपण माणूस हे सील करण्याला आणि बाहेर जाता जाता सांगण्याला. कारण त्याला कोण अडवणार नाही. ते पोलिंग एजंट मी आत्ताच बाहेर आलो होतो, कोण म्हणणार नाही काय मी बाथरूमला गेलो होतो, इकडे गेलो होतो, तो असंच सांगत जरी फिरला तर त्याला कोणी बोलू शकत नाही. म्हणून तसा प्रयत्न आपण करू आणि मतदान केंद्रावर प्रतिनिधी समोर प्रतिनिधी समोर ते सील झालं पाहिजे. प्रत्येक पद्धतीचं आपण नियोजन करूया. प्रत्येकाने आपल्या आपल्या जे नियोजनाची जबाबदारी आहे म्हणजे ज्याला ज्या भागात समजा आता महादेव पाटलांना यांना बाकीच्यांना संजयला यांना विमाननगरची तर तिथं तुम्ही एक असा हुशार की जे मतमोजणीला जाईल आणि तिथं बरोबर करीन असे आपल्या किती याद्या असतील तिकडं 20-15 तिथं समजा वडगाव शिरीत तुम्ही ज्या भागात हे करता तुम्ही ज्या भागात मध्ये ते तशी लोक निवडा की ते आणि आपण तसं करू. आपण बघू. आज मी सांगतो की आपल्याला पोलिंग एजंट साठी कशी संधी मिळेल त्याच्यात त्याचं नाव देऊ. आणि तिथंच तो जाईल आणि तिथं तो
पोलिंग एजंट म्हणून हे सील सकाळी पहिला पाहिजे, तो उठणारा बी पाहिजे, हे मी पहिलंच सांगितलं. तो कार्यकर्ता सकाळी उठला नाही तर हे होऊन जाईल काम. त्याने परत जाऊन जरा थोडा वेळ झोपला तो परिस्थिती चालेल. त्याने ते काम अगदी तत्परतेने केलं पाहिजे. ही एक जबाबदारी घ्या. मतदार जसं आपण सांगितलं की मतदार काढले पाहिजे, तर ते सुद्धा काम त्यांनी त्या गल्लीमध्ये 2 लोक नेमले तर एखादा जेवायला गेला तर दुसरा तिथं थांबेल. परंतु त्या पद्धतीने आपण जास्तीत जास्त त्या भागामध्येच नाश्त्या पाण्याची व्यवस्था किंवा दुपारच्या जेवणाची व्यवस्था त्यांना त्या बूथच्या जवळच ठेवू, जेणेकरून शाळेच्या जवळ म्हणजे तिथल्या तिथं सर्व व्यवस्था करता येईल. की कोणाला बाहेर जायचं आणि बाहेर जाऊन यायचं असं नको आहे. तो दिवस महत्वाचा आहे आणि त्याच भागामध्ये ती जबाबदारी त्या कार्यकर्त्यांना देऊन त्याच ठिकाणी त्यांना ते पॅकेट काय असेल ते जेवणाचं त्याच ठिकाणी देऊया. आणि आपण एक दिवस थोडासा उपवास बी धरतो, पण उपवास कुणी करायचा नाही, पुन्हा चक्कर बिक्कर येईल तो आपल्याला जे पाकिट मिळेल ते काय एक दिवस चांगलं बनवायला जाऊ आपण, पण त्या पाकिटवर एक दिवस उपवास असं समजून थोडस खाऊन तो दिवस आपल्याला महत्वाचा आहे. आपल्याला जबाबदारीने राहावं लागेल. कारण 5 वर्ष मी तुम्हाला देणार असं सांगा. तात्या सांगते ते बरोबर आहे. तुम्ही एक दिवस नाही, आता राहिलेले 5 दिवस द्या, मी 5 वर्ष तुमच्यासाठी नाही. आणि कुणी सांगावं की बाबा यातला की मी बापू साहेबांना एक काम सांगायला गेलो, बापू साहेबांनी माझं ऐकलंच नाही किंवा मी बोलत होतो पण ते मला माझं ऐकतच नव्हते, असा कदापि माणूस मिळणार नाही. कारण मी काही चुकलं एखाद्याचं तरी त्याला बोलतो, परंतु त्याला समजून सांगून त्याचं काम करतो. काही चुका माणसाकडून होतात. म्हणजे एखाद्याने समजा संजयने मारलं सागरला, संजयची चूक झाली मग संजयला बोलायचंच नाही का, उदाहरण सांगितलं. संजय तसं मारणार नाही, उदाहरण सांगितलं काहीतरी झालं थोडीशी उलट म्हटलं तरी म्हणजे तू मोठा आहे तू लहान आहे तसं नाहीये, पण उदाहरण सांगितलं. लहान बी कधी कधी भांडणं करतात. तर असं झाल्यावर मी बोलतो, हे सर्वांना माहिती आहे. मी बी आपल्यातला ज्येष्ठ कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं माझ्यापेक्षा बी आपले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, परंतु मी बी त्यांच्या मधलाच आहे. आणि ज्येष्ठांनी कनिष्ठांना बोलल्यानंतर राग येण्याचं बी कारण नसतं, पण काही लोक थोडस मनामध्ये इगो ठेवतात. काय आप्पा मला बोलायला नव्हतं पाहिजे पण बोलले असं म्हणतात. पण माझ्या मनात काय नसतं, मी त्याला नंतरही तसंच बोलतो. तर काय माझ्या मनात काय नसतं, त्याच्याविषयी काहीच नसतं. पण मी आता साहेब येतात म्हणून बोलतोय की या पुढच्या काळामध्ये चुकलेल्या माणसाला मी बोलायचं का नाही हे बी सांगा. तात्या म्हणून तुम्हाला सांगितलं होतं बोलू नका. रिझल्ट लागल्यावर आपण एक हे घेऊ ना, एक शिबिर घेऊ आपण सर, त्यावेळी आपण करूया. काय होतं आता आमचं मेवणे आहेत बाबा, त्यांना मी भेटलं की बोलतो की तुम्ही मेवणे आहेत पण ते सांभाळा जरा. तर ते काय मग मला खवळतात, बाजूला घेतात, कानात सांगतात असं काही बोलत नका जाऊ तुम्ही, जरा चार चौघात बोलत नका जाऊ, मला बाजूला घ्या, काय बोलायचं ते बोला. आपण तसाच प्रयत्न करू. फक्त ताई असताना नको बोलू. वकील साहेब म्हणतात ते बी बरोबर आहे, तुम्हाला बाजूला घेतलं त्यांना डाव देऊन काय भानगडी त्यांच्या कानात काय सांगितलं नाही. मेवण्याचं नातं बऱ्याच जणांचं आहे, कारण मी शेजारचाच जावं असल्यामुळे कुणी मावळ भाऊ कुणी असं तशी नाती भरपूर असतात आपली गावांनी, गावच आहेत. आता बरेचसे मंडळी बाहेरचे जरी आले तर आता मी तर प्रत्येक सभेत सांगतो की ज्या भागामध्ये आपण राहतो किंवा ज्या मतदारसंघामध्ये ते आपलं कुटुंब आहे. वेगळी लोक नाही आहेत, कारण जे राहायला आले तिथं ते कुटुंबातले झाले. आपण एकच कुटुंबातले आहोत. असं काही वेगळा हा इकडला हा तिकडला जात पात आपल्याकडे काही नसली पाहिजे. तोच कार्यकर्ता करा. तो जातपात करतो ना तो कार्यकर्ता नाही, तो हुकुमशाहीच्या बाजूने बोलतो असं मला म्हणावं लागेल. वेगळ्या पद्धतीने राहतो, जातीयवादी राहतो असं म्हणावं लागेल. आता आमचा अमित हे आपचा कार्यकर्ता, एकाने मला सांगितलं
तुम्हाला नाही माहिती, तो SC मधला आहे. आम्ही म्हणजे तो कार्यकर्ता कसं बोलला मला माहित नाही, त्याला माहित नव्हतं. त्याला वाटलं आमचा अशोक मस्के इकडं यमुनानगरला, त्यांचंच काय नाते. असं एक जण मला म्हणलं, मी म्हणलं नाही बाबा तो आमचा नातेवाईकच आहे. असं काही घडतं म्हणजे त्यात काही नाहीये, पण घडतं. त्यावेळेस मी माणसाला राग येतो, अरे का बाबा मला मी जातीत नसताना मला त्या जातीत का टाकलं. आता आपण जातपातच पाळायची नाही, आपण सगळे एकच आहोत, कुटुंबातले आहोत, सगळे एक आहोत असंच करायचं. आणि हे वातावरण जर आपण ठेवलं तर निश्चितपणानं नेते मंडळी सुद्धा आपल्या सांगण्याला न्याय देतील आणि पुढच्या काळामध्ये बी आपण सर्व एकत्र राहूया. परंतु ताकद नसताना जर एखादा कार्यकर्ता जास्त अग्रेसिव्ह झाला तर थोडी अडचण येते अशा बाबतीत. कारण आम्हाला बी माहित असतं, आम्ही निवडणुका बघितल्या, बरोबर आहे लवेश साहेब. सागरला माहिती, नाना आहेत का आमचे लवणे, नानांना बी माहिती, सागरला माहिती. अग्रेसिव्ह राहिल्यावर काय त्रास होतो, काय आपलं नुकसान होतं हे नंतर कळतं माणसाला. जर आपण खरंच ऐकलं ना तर आपला फायदा होतो. एकतर आपले पैसे वाचतात, आपला डोक्याचा ताण वाचतो आणि आपलं नुकसान होतं आणि आपला मूड सुद्धा खराब होतो. त्यापेक्षा ज्या पद्धतीने आपण आहोत त्याच्यात आपली परिस्थिती बदलवण्याचा, म्हणजे स्वतःची परिस्थिती बदलवण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करावा. व्यवसायामध्ये प्रगती करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. समजा आमच्या सारख्याला नसेल जमलं ते, म्हणजे प्रगती करायचं जमन, खरंच मला नाही जमलं. कारण सुरेंद्र आल्यावर त्याने बदलले की तो व्यवसायामध्ये गेला आणि मी व्यवसायामध्ये गेलो नाही, म्हणून मला आमच्या अण्णांचं बी बोलणं, बाबांना माहिती काय खावं लागायचं. अण्णा आता वय झालं. तर लक्षात ठेवा की आपल्याला सगळ्यांना आपल्या सगळीच परिस्थिती बदलवायची आणि आपला मतदारसंघ एक कुटुंब म्हणून निर्माण करायचं. तर त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू. कुणाचं चुकलं असेल तर उद्या आमचं जरी चुकलं तर आम्हाला बी माफी मागावं लागेल. कारण कधी चुकतो माणूस, कितीही मोठा असू दे तो चुकतो. चुकत नाही तो माणूस नाही, कार्यकर्ता नाही. चुका होतात, पण तो चुका झाल्यानंतर सुद्धा चुकलं म्हणण्याची सुद्धा मनामध्ये भावना असली पाहिजे आणि ती भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये असावी. आपण सर्वजण चांगल्या पद्धतीनं काम करतायत, त्याच पद्धतीनं येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये काम करायचं आणि 20 तारखेला मतदान संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होईपर्यंत आणि त्या प्रत्येक बूथचा हिशोब देईपर्यंत प्रमुख कार्यकर्त्यांनी काळजी घ्यायची. आणि नंतर दुसऱ्या दिवशी चांगला आराम करून 3रा दिवस मोकळा आहे. 4थ्या दिवशी आपलं मतमोजणी आहे. त्या दिवशी मात्र सकाळी लवकर पुन्हा आटपून ज्यांना त्या ठिकाणी आपण नेमणार आहोत त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी जायचं. ते सुद्धा सर्व आत्ताच आपण तयारी करून ठेवा. त्याची तयारी का तर आपल्याला ईव्हीएम सील आणि उघडणे, बंद करणे आणि पुन्हा खोलणे, ते सर्व प्रक्रिया बघणाऱ्याच कार्यकर्ते आत्ताच नेमा, जेणेकरून पुन्हा म्हणायलाच नको की पोलिंग एजंटचे फॉर्म भरायचे, म्हणजे मतमोजणीचे. त्या अगोदरच आपण त्यांचे सगळे फोटो घेतानाच 2-2, 4-4 फोटो घेऊ. यावेळेस 2 देऊ, त्यावेळेस 2 देऊ आणि ते सर्व काम आपल्या टीमला करायला लावू. परंतु ते लक्षात ठेवा आणि आपापल्या भागामध्ये तशी तयारी करा. आणि आता समजा कळस आहे तर कळस मध्ये कोण मतमोजणी जाणार आहे, समजा तू जाणार आहे, हा जाणार आहे, पण ज्याचं अकाउंटिंग चांगलं आहे त्यांनाच जा. अकाउंटिंग जर चुकलं, आपलं चुकलं की आपण तिथं भांडत बसतो, तसं बी व्हायला नको. आणि म्हणून समजदार बी माणसं तिथं असली पाहिजे. पण समजदार नुसते असून चालणार नाही, अग्रेसिव्ह बी तुझे थोडे पाहिजे. कारण कधी कधी अधिकाऱ्यांच्या बी चुका होतात आणि ते आपल्याला म्हणतात नाही बरोबर आहे, म्हणलं पाहिजे साहेब दाखवा कसं बरोबर आहे हे म्हणण्याची सुद्धा आपल्यामध्ये थोडस हे पाहिजे. मतदानाच्या आदल्या दिवशी शक्य झाल्यास मतदाराला फोन केला, आपण मतदान किती वाजता करणार, तो मतदार म्हणतो मी बाहेर जाणार आहे, असे बी आढळून येतं. बरोबर आहे ते. आपण मतदाराला आदल्या दिवशी सांगितलं पाहिजे तुम्ही मतदान बाहेर जाणार असेल सकाळी मतदान करून जा, एवढी विनंती केली तरी तो मतदार ऐकतो. म्हणजे जो मतदार दाता आहे
तो ऐकतो आपलं, त्याला माहिती असतं की आपलं काही काम असलं तरी कार्यकर्त्यालाच आपण सांगतो आणि तोच कार्यकर्ता आपल्याला एखाद्या नेत्याकडून मदत करतो. असे अनेक जण आपले असतात की मदत सगळ्याच बाबतीत करतात. कुणाला हॉस्पिटलच्या बाबतीत करतात, कुणाला रक्त लागल्यावर, कुणाला पोलीस चौकीत अडचण आल्यावर, कुणाला मग अशी एक सूचना परत सूचना करा. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर अचानक 30 ते 32,000 मतदान वाढलंय लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर. ते संशयास्पद मागाशी तुम्ही म्हटला ना, ती डाऊट आहे. त्यामुळे सोसायटीमध्ये घुसवण्याची शक्यता आहे. झोपडपट्टीत घुसवणार नाही, बैठक चाळीत नाही. त्यामुळे सोसायटीवर आपलं लक्ष केंद्रित करावं लागेल. म्हणूनच मी सांगितलं की त्याला विचारा. तुम्ही विचारलं तर तो गडबडतो, गडबडल्यावर लगेच त्याला सांगा की थांबा. 2 पोलिंग एजंट आपले असतातच तिथं, आपण त्याला पकडून देऊ शकतो. म्हणून तशी शक्यता आहे. त्याच्याकडे रेकॉर्ड जरी असेल, तो राहतो कुठं हे रेकॉर्ड त्याच्याकडे व्यवस्थित नसेल, त्याला सांगता येणार नाही, कारण तो बाहेरचा मतदार आहे. आणि म्हणून ती सुद्धा गोष्ट आपल्याला तपासावं लागणार आहे. सगळे कोणी जरी सांगितलं की मी ह्या सोसायटीत राहतो, तरी कुठल्या बिल्डिंग मध्ये राहतो, कितव्या मजल्यावर राहतो, हे सांगा म्हणायची सुद्धा आपल्या पोलिंग एजंटनी विचारलं पाहिजे. शक्यतो हिंदी भाषिक आहेत मतदार हे. या ठिकाणी खरं म्हणजे राऊत साहेबांचं काही चूक नाही येत. त्यांना 2-4 ठिकाणी भेटण्यामुळं वेळ झाला. आणि पायलट आता कसं आजचं थोडं हवामान बी खराब होतं, त्यामुळं हेलिकॉप्टर उडायची वेळ लवकर असली तरच ठीक आहे, नाही तर मग पुढं हवामान बदललं तर त्यांना अडचण येते. आणि म्हणून ते गेले. पण काय त्यांचं आपण अभिनंदन करू. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. खरं म्हटलं तर ते सुद्धा एक व्यक्तिमत्व असं आहे की वादळी व्यक्तिमत्व आहे. कधीही कुठं घाबरत नाही कशाला. आपण पाहतो त्यांचे स्टेटमेंट, कुठल्याच बाबतीत ते कधी घाबरत नाही. मी सुद्धा त्यांना 1-2-3 वेळा आमच्या पाहुण्यांच्या बरोबर भेटलो होतो. ते काही घाबरत नाही कुणाला. जे काय आहे ते सडेतोड बोलतात आणि सहज बोलतात. आपण कसं राग आल्यावर थोडस ऍक्टिंग करून बोलतो, तसं नाही, ते सहज बोलतात. आणि त्यांचा तो स्वभाव आहे. आणि त्यामधूनच त्यांनी त्या कौशल्यामुळे त्यांचा नावलौकिक आज आपण पाहतो की देशामध्ये नाही तर परदेशामध्ये झालंय. आणि ते खऱ्या अर्थानं शिवसेनेचा एक चेहरा म्हणून त्यांच्याकडे का पाहिलं जातं, तर ते सामना जे आहे ना वृत्तपत्र त्यांचं, त्याची सगळी देखरेख ते पाहतात. मी त्याच ऑफिसला त्यांना भेटलो होतो 2 वेळा आमच्या पाहुण्यांच्या बरोबर. तर त्यांनी माझी ओळख करून दिली होती की साहेब हे सर्व पाहतात. तर त्यावेळी ते मला सांगत होते की हे सगळं पाहणं सुद्धा अवघड असतं. कोणाची बातमी चुकीची लागली तरी खूप मोठा त्रास होतो. आणि म्हणून सर्व बाजू ते सांभाळून हे सर्व करतायत. आज त्यांचा वाढदिवस आहे. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आपण सर्वजण त्यांच्या मीटिंगच्या निमित्तानं त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित राहिले होते. म्हणजे पत्रकार बंधूही या ठिकाणी उपस्थित राहिले होते की त्यांना वाटलं होतं की आज काहीतरी वादळी आम्हाला ऐकायला मिळेल. पण दुर्दैवानं त्यांना जावं लागलं की वेळेचं बंधन होतं आणि त्यांना त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं होतं. 23 तारीख नंतर भेटतो म्हटले. 23 तारीख नंतर वडगाव शहरात येते. आपण त्यांना बोलू आपण कधी कार्यक्रमाला कुठल्या. तर या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ज्या सूचना आपण केल्या त्याचं अंमलबजावणी ज्या त्या भागामध्ये जे ते कार्यकर्ते करतायत ते आपल्या 5ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, विशेषतः 4 पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यावर लक्ष द्यावं. आपला कार्यकर्ता प्रत्येक ठिकाणी अलर्ट असला पाहिजे याची काळजी घ्या. सर्वच गोष्टी जसं महादेवने सांगितलं तसं स्लम वस्तीमध्ये आणि काही बैठ्या घरांच्या मध्ये बी मतदानाच्या आदल्या दिवशी काही प्रकार होतात. आणि मग त्या ठिकाणी वेगळी टीम तयार करून त्यांना तिथं थांबवणं, देखरेख करणं, कुणाला काय बोलणं नाही, परंतु काही चुकीच्या गोष्टी घडू नये यासाठी बी आपण तशा पद्धतीनं ज्या ज्या वस्त्या थोड्याशा स्लम टाईप आहेत किंवा ज्या वस्तीमध्ये ते गडबड करू शकतात अशा वस्तीच्या भोवताली आपला बी पहारा असला पाहिजे. त्याचंही आपण सर्वांनी नियोजन करावं अशी या ठिकाणी विनंती करतो. आपणा सर्वांना या ठिकाणी
साहेब आले नाही त्याबद्दल 5 मिनिटात असतात काकडे साहेब. अंकुशांना काकडे या ठिकाणी येत आहेत, ते बी आपल्याला 2 शब्द बोलतील देतील. परंतु आज संध्याकाळी आता 6:30 वाजता बरोबर सभा आहे. जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष नेते आहेत आपले, त्यांची सभा धानोरी परांडे ग्राउंडवर म्हणजे धानोरी गावाच्या अलीकडं अर्धा किलोमीटरवर ते ग्राउंड डाव्या बाजूला आहे. त्या ठिकाणी सभेला आपण सर्वांनी यायचंय आणि त्यांचे विचार ऐकायचे. तेही व्यक्तिमत्व असं आहे की अत्यंत शांत संयमी. मी तर म्हणजे जयंत पाटील साहेबांचे इतका संयम कुठल्याच नेत्यामध्ये नसेल असं मला वाटतं, कारण खूप संयमी नेता आहे. म्हणजे त्यांना म्हणतात की ते काही बोलले तर हसतच बोलतात. त्याचं कारणच ते माणूस हसत बोलला तर माणसाला समोरच्या राग येत नाही. बाबा तुम्ही बोलले तर मग समोरच्याला कधी कधी वाटतं की बाबा आमच्या रागात बघतात का काय. आता माझा मी स्वभाव हसराच आहे, मी काही हसतच बोलत असतो. कधीतरी चुकल्यावर मी सांगितलं की चुकल्यावर बोलावं लागतं ते वेगळं आहे, परंतु माझा स्वभाव बी कायम हसराच आहे. मी बी संयमी आहे, परंतु कधी कधी थोडस मी सांगितलं काही चुकल्यावरच बोलतो. पण ते जे आपले नेते आहेत जयंत पाटील साहेब, ते चुकलं तरी समजून सांगतात, बोलत नाही. असा बी स्वभाव त्यांचा आहे. हा आज ते धानोरीत करेक्ट कार्यक्रम करतात, त्यांचा स्वभाव येतो. ते बोलताना टप्प्याटप्प्याने बोलतात, अगदी करेक्ट बोलतात. टप्प्यात आलं की कार्यक्रम करतात. तर त्यांचा स्वभाव अत्यंत दिलखुलास आहे आणि त्यांची सभा आहे, त्यांचं भाषण ऐकण्यासारखं आहे. आपण पूर्ण वेळ त्यांचं भाषण ऐकायचंय, सर्वांनी यायचंय. आपल्या बरोबर आपले अजूनही कार्यकर्ते त्या ठिकाणी घेऊन यायचं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या बरोबर मोठ्या प्रमाणामध्ये आपण कार्यकर्ते त्या ठिकाणी घेऊन यायचे, कारण एका प्रदेश अध्यक्षाची सभा होते आणि त्या ठिकाणी आपल्याला कार्यकर्ते कमी पडले असं काही वाटायला नको, कारण प्रचार यंत्रणेमध्ये आपण सर्व गुंतलेलो आहोत. परंतु संध्याकाळी 6 वाजता तर टायमिंग आपण दिलेलं आहे. 6:30 पर्यंत आपण तिथे सर्वांनी पोहोचा आणि त्या ठिकाणी आपण ती सभा सुरू करू. आणि मग सभा त्या ठिकाणी संपूर्ण नियोजन झाल्यानंतर आपल्या काही प्रमुख वक्त्यांना त्या ठिकाणी बोलायला देऊ. थोडक्यात ज्यांनी त्यांनी आपलं बोलायचं, जे मुद्देसूद प्रश्न असतील किंवा काय असेल ते, कुणाला वाईट बोलायचं नाही, परंतु मुद्द्यावर बोललं तर कुणाला वाईट वाटायचं काही कारण नसतं. मुद्देसूद बोलायचं एवढंच मी सांगतो, कारण कोणाच्यावरही आपल्याला वैयक्तिक टीका डायरेक्ट न करता नाव न घेऊन जर केली तरी टीका करता येते, कारण चुकलेल्या माणसावर बोललं बी पाहिजे, त्याशिवाय तर सुधरत बी नाही. आता त्यांच्या बजेट बद्दल मला कोण बजेट राजगुरू बोल. बरोबर, शैलेश राजगुरू. शैलेश या ठिकाणी बोलला, अमित बी बोलतो, अमितला बी माहिती. तर ते जे मुद्दे आहे ना 1500 कोटीचं बजेट, ते मला माहिती ते बजेट आहे महानगरपालिकेचं. त्या महाराजांनी ते बजेट लावले आपल्या नावावर. महानगरपालिकेचं बजेट यांच्या नावावर लावायचा काही संबंध नाही. त्यांची 500 कोटीची सुद्धा कामं नाहीये, परंतु ते सांगतात 1500 कोटी. आणि तुम्हाला दुसरं मी सांगतो, खराडीला एक गार्डन केलं, तो CSRचा फंड होता, कलेक्टरांचा पण असतो. आणि अजितदादा पालकमंत्री असल्यामुळे अजितदादांनी सांगितलं की CSRचा काय फंड असला तर खराडीला गार्डन करायला द्या. आता IT कंपन्या आपल्याच भागात जास्त आहे, त्यामुळे CSRचा फंड बराच होता, पण CSRचा फंड बी जास्त या 2 नेत्यांच्याकडे वापरला गेला. ते काय आपण जास्त बोलण्याचा काय अर्थ नाहीये. अण्णा सांगतील सविस्तर. त्यांना सूचना दिल्या, इथं काय भाषण करण्यासारखं काही नव्हतं, आपणही काही सूचना द्या. कार्यकर्त्यांनी सर्व अगदी आता राहिलेले 5-6 दिवस, 7 दिवस आपण म्हणजे मतदानासह, आज कोणवार आहे, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, 5च दिवस. प्रचार संपणार तो अन्न वेगळा, पण आपल्याला तोपर्यंत तर काळजीच घ्यावं लागेल ना. मतदान होईपर्यंत काळजी घ्यायची.
एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण सर्वजण एका म्हणजे मला सुद्धा माहित नव्हतं की या ठिकाणी राऊत साहेब येणार आहेत, पण मला ड्रायव्हरने सांगितलं की फोन आला होता आणि राऊत साहेब इथे येत आहेत आणि आमची रॅली 2 वाजता संपली आणि ते 2 ते 2:15 वाजता इथे येतील असं होतं. आम्ही रॅली झाली आणि आम्ही डायरेक्ट इथं आलो. आज रॅली नागपूरचा हाऊसिंग बोर्ड, गांधीनगर, जयप्रकाश नगरला होती. मोठी रॅली झाली. आजची रॅली आजपर्यंतच्या रॅलीमध्ये सर्वात मोठी होती. मोठा प्रतिसाद होता, कार्यकर्ते होते, महिला होत्या आणि अत्यंत चांगली उत्साही रॅली झाली. आता राहिलेल्या 2-3 दिवसातही आपल्याला उत्साहाने तेवढं सर्व काम करायचंय. तो उत्साह आता कार्यकर्त्यामध्ये वाढलेला आहे. जसं या ठिकाणी सांगितलं की जसं निवडणुका जवळ येत आहेत आणि आपला विजय निश्चित होतो, त्यावेळेस कार्यकर्त्यांना वाटतं की आता पक्ष ह्याच पक्षात जावं, पण आपणही जास्त जणांनी प्रवेश करू नये, कारण एकाच पक्षात जास्त गर्दी झाल्या परत नाराजी होती. आपल्या तर या ठिकाणी मला आपल्याला फक्त सूचना द्यायच्या होत्या, त्या सर्व दिलेल्या आहेत. आपण सर्वजण येत्या 20 तारखेला सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळामध्ये मतदान होणार आहे. श्री बापूसाहेब तुकाराम पठारे माझ्या नावासमोर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लावलेलं असेल आणि त्याच्या समोरचं बटन दाबून प्रचंड अशा मताधिक्यानं मला निवडून द्यावं अशी विनंती करतो. निवडून द्याल याची खात्री आहे आणि म्हणून आपलं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. अण्णा आता आलेले, अण्णा आपल्याला मार्गदर्शन करेन आणि आपली सभा या ठिकाणी संपेल. सन्माननीय आदरणीय अंकुशअण्णा काकडे यांचा सन्मान करण्यासाठी मी नितीन भुजबळ आणि आशिष माने तात्या महिने तुम्ही करा 2 मिनिटं अगदी शेवटचे 5 मिनिटात आपण संपवते. 2 मिनिटं खाली बस, 2 मिनिटं शांत बसा. अगदी शेवटचं चालू आहे, खाली बसून घ्या. अगदी 5 मिनिटात संपवणार आहोत. वाजवा तुतारी, वाजवा तुतारी. अगदी 2 मिनिटं खाली बसा. अगदी 5 शेवटचे 2 मिनिटांमध्ये अण्णांची. उपस्थित बंधू भगिनींनो, खरं म्हणलं तर आज अचानक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने अण्णांच्या हस्ते विजयाचा बुके आजच देऊन ठेवलाय तात्यांनी, म्हणजे सर्व कार्यकर्त्यांनी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. उपस्थित बंधू भगिनींनो, मी आपला जास्त वेळ घेणार नाही. बापूसाहेबांनी अनेक सूचना आपल्याला सांगितल्या असतील. खरं म्हणलं तर या ठिकाणी आयत्या वेळेला संजय भोसले यांना देखील आयत्या वेळेला निरोप आला की आज संजय राऊत येणार आहेत आणि पुणे शहरातल्या सगळ्याच मतदारसंघांना ते भेटी देणार आहेत. ते ठरल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता बरोबर ते लोगाव विमानतळावरती आले. 11 ते 11:20 हा कोथरूड मतदारसंघासाठी वेळ दिलेला होता, पण त्या ठिकाणी सुरुवातीच्या मेळाव्याला चंद्रकांत मोकाटेंनी बराच वेळ घेतल्यामुळे त्या ठिकाणी वेळ गेला. त्यानंतर शिवाजीनगरमध्ये आम्ही गेलो, कॅन्टोन्मेंट मध्ये गेलो आणि खरंच म्हणजे शांताई हॉटेलची प्रेस कॉन्फरन्स आपण कॅन्सल केली आणि राहुल कलाटेंकडे गेलो. तिथे खरं काही जाण्याचं काही कारण नव्हतं, पण संजय राऊतांचं, अमोल कोल्हेंचं लाडका राहुल कलाटे असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला भेट द्यायला म्हणले की मला जाणं भाग आहे. येताना भोसलेंचा फोन येत होता, बाकीच्यांचे फोन येत होते, बापूसाहेबांचा मला फोन आला, पण अतिशय काटाकाटी होती. 4 वाजता त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये जर का त्या एअरपोर्टला पोहोचलं नसतं, 4 वाजता त्यांनी टेकऑफ घेतलं नसता, तर पुढे 5 ते 7 मुंबईचा एअरपोर्ट बंद पडून राहणार होता. आणि मग त्यांचे त्या ठिकाणी उरणला, पनवेलला वगैरे सभा होत्या. त्यांनी खूप प्रयत्न केले. शेवटी 3:55 आम्ही कसे बसे त्या ठिकाणी पोहोचलो. त्यामुळे संजय राऊत यांनी सांगितलं की बापूसाहेबांना सांगा, सर्व कार्यकर्त्यांना सांगा,
आमच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगा की मी दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या 2-4 दिवसामध्ये जर का येणं शक्य झालं तर येण्याचा नक्की प्रयत्न करेल. मला सगळ्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 2 जागा डोळे झाकून निवडून आलेल्या आहेत. पहिली मावळची, दोन्ही सुनील यावेळेला झोपतायत. सुनील शेळकेंनी ज्या पद्धतीने पवार साहेबांशी बद्दल वक्तव्य केलं त्यामुळे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील ते आवडलं नाही आणि त्यांनी सगळ्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे राजीनामे पाठवून दिले. फक्त त्यांची अट होती की बाबा तुम्ही कुठलं पक्षाचं चिन्ह घेऊ नका, आमचा मतदार हा पक्षाचं चिन्ह तुमचं असेल तर देणार नाही, पण पक्षाचं चिन्ह नसेल बापूसाहेब भेगडे जर अपक्ष लढत असतील तर आम्ही सगळेजण त्यांना मदत करू. आणि तुम्ही जर पाहिलं असेल की त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे बाळा भेगडेंपासून तर अगदी शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत सगळे कार्यकर्ते जिद्दीने त्या ठिकाणी लागले. आता फक्त प्रचार सुद्धा आता करायचं राहिले नाही. आता त्यांची असं सगळ्यांची उत्सुकता झाली की 23 तारीख कधी येते आणि त्याच्यानंतर दुसरा सुनील. त्यामुळे बापूसाहेब तुम्ही करेक्ट कारण करून टाकला जयंतरावच्या भाषणामध्ये. आता सगळ्या बापूसाहेबांनी केलेलं नाही, त्यांनी स्वतःहून करून घेतलं. बापूसाहेबांचं श्रेय असेल थोडंफार काहीतरी, पण त्यांनी स्वतःहून तो कार्यक्रम केलाय आणि तो कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये यश या 2 बापू जाणार आहे, 2 सुनील जाणार आहे, येणार आहे बापू 2 आणि ते सगळं तुमच्या जीवावरती होत आहे. म्हणजे मला खरोखर आनंद वाटतो की वडगाव शहरीने खरं म्हटलं तर नेहमी साथ दिली की कोणी असेल काँग्रेसचा त्याला साथ दिली. पण 2014च्या निवडणुकीमध्ये मात्र काहीतरी अघटित घडलं आणि त्या ठिकाणी आपण कधी नवलते कमळ या ठिकाणी फोडलं. त्या मोदी लाट होती आणि त्याच्यातली काही कारण असतील ते आपण त्याच्या आता ते उघड बसायचं नाही. जुन्या गोष्टी आपण म्हणतो ना कोळसा किती उघडला तरी तो काळात राहतो, त्यामुळे आपण ते उघडण्याचं काम करायचं नाही. पण बापूसाहेबांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतला. खरं या मतदारसंघामध्ये भाजपचे आपल्या शिवसेनेचे नितीन भुजबळ असतील, भोसले असतील, ही सुद्धा मंडळी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक होती. काँग्रेसचे देखील इच्छुक होते. पण शेवटी मतदारसंघाची सगळी परिस्थिती पाहून आणि आघाडीमध्ये एकत्र बसून जो निर्णय केला गेला त्याच्यामध्ये ही जागा आपल्याकडे आली. तुम्हाला खोटं वाटेल, जे कमळ घेऊन येणारे होते ते सुद्धा आपल्या रांगेमध्ये होते. बापूसाहेब तुम्ही थोडा जर उशीर केला असता ना तुमची गाडी चुकली असती. पण चाणक्य नेता योग्य वेळेला योग्य निर्णय घेतो. ठीक आहे, चुकी काय निर्णय चुकतात, पण यावेळेचा निर्णय चुकलेला नाही. तुम्ही निश्चितच चांगला निर्णय घेतलाय. एकच आहे, बापूसाहेब म्हटलं ते खरं आहे. आज 15 तारीख म्हणजे गेलीच आहे, 15 तारीख गेली. आता राहिले 16, 17 आणि 18 तारखेला 5 वाजता प्रचार संपतो. या 2.5 दिवसामध्ये आपल्याला आणखी जिथे जिथे काही कमी पडलो असेल, कुठं गेलो नसेल तिथे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उमेदवार सगळ्या घरामध्ये जाऊ शकत नाही. परमेश्वर जरी उभा आले, परमेश्वर वरतून खाली आले, वडगाव शहरी मतदारसंघामध्ये उभे राहिले तर प्रत्येक घरामध्ये जाऊ शकणार नाही. पण उमेदवार गेला नाही तर मी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी जातोय, ही भूमिका घेऊन 3 पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. आणि मला या ठिकाणी आनंद वाटतो की पुणे शहरामध्ये कधी नव्हे तेवढं चारी पक्षाचं म्हणजे आपचे सुद्धा या ठिकाणी आहेत. अनेक वेळेला आपल्या बाबतीमध्ये आपण दरवेळेला 3 पक्ष म्हणतो, पण आपल्या 3 पक्षाबरोबर आपने देखील अतिशय चांगली साथ दिली, लोकसभेला साथ दिली. आताच्या सुद्धा ठीक आहे, त्यांची ताकद कमी असेल, कार्यकर्ते कमी असतील, त्यांच्याकडे काही फार पैसा असेल असत नाही, पण त्यांची तळमळ आहे. आरपीआयचे सुद्धा, सचिन खरात गटाचे सुद्धा अनेक कार्यकर्ते प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि एक अतिशय चांगलं बॉन्डिंग झालेलं आहे. सगळे 4 जण आपण एकत्रितपणे अतिशय चांगलं काम करतोय. आज देखील आता जयंतराव पाटील सभेला येणार आहे. सुप्रियाताईंची सभा मोठी झाली. त्याच्यानंतर ज्या दिवशी बापूसाहेबांचा प्रवेश होता त्यावेळेला दुर्दैवाने पावसाने आपलं म्हणजे पाऊस कधी साथ देतो आणि कधी अडचणी आणतो. गेल्या निवडणुकीमध्ये पावसाने साथ दिली, पण बापूसाहेबांच्या प्रवेशाच्या वेळेला मात्र पावसाने अडचण केली. ती आपल्यालाच केली अशी नाही, नरेंद्र मोदीला देखील केली ना.
एसपी कॉलेजचं जे आहे त्या ठिकाणी सभा होऊ शकली नाही. हा भाग वेगळा, पण आपण सगळ्यांनी जिद्दीने काम केले पाहिजे. मी काही जास्त सांगायचं नाही. बापूसाहेबांना अतिशय चांगला अनुभव आहे. साहेबांपुढे सुप्रियाताईंबरोबर प्रश्न पडला होता. तरुण वर्ग म्हणत होता की नाही सुरेंद्र दादाला तिकीट द्या, आणि आम्ही म्हातारी माणसं म्हणायचो नाही बापूलाच द्या. नाही, ते साहेबांची गोष्ट वेगळी आहे. आता माझी एकतरी आहे, 4 वर्षानंतर 75ला बोलवा तोपर्यंत. तर त्यामुळे साहेबांना सांगितलं. पण मी ज्यावेळेला एकदा प्रकाश मस्के त्याच्यानं, आणि मला एक लक्षात घ्या, या मतदारसंघामध्ये आपल्या मित्र पक्षाचे जेवढे कार्यकर्ते आहेत ना, तेवढे समोरच्या पक्षामध्ये कार्यकर्ते माझे मित्र आहेत. आणि ते सांगायचे की अंकुशराव बापूसाहेब निवडून यायचे, ही जागा तर तुम्हाला जिंकायची घ्यायची असेल तर बापूसाहेबांनाच तुम्ही तिकीट द्या. मी होतो जगन्नाथ शेवाळे होतो, प्रकाश मस्के होते. प्रकाश मस्केंचं थोडस बापूसाहेबांचं अजून काही जोडलेलं दिसत नाही. ते म्हणत होते सुरेंद्रला द्या. पण मी म्हणलं साहेब असं तिथला रिपोर्ट जो आहे असा की तो बापूसाहेब अंकुश तू म्हणतो ते बरोबर आहे, आपण बापूसाहेबांचा निर्णय केलेला आहे. आणि आता तुमच्या सगळ्यांच्या जीवावरती आपण हे करतोय. बराच वेळ तुम्ही थांबलेला. संजय राऊत झाले असते तर तुम्हाला आणखीन ऊर्जा मिळाली असती. ठीक आहे, काही फरक पडत नाही. पण मी मित्र पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते, आणि एक लक्षात घ्या, जिथं जाल ना तिथं 3-4 पक्षाचे कार्यकर्ते दिसतात. काँग्रेसची सुद्धा अतिशय चांगली सुनील मलके आहे, संगीता नाही आले का? सुनील मलके आहे, त्यांचा मुलगा काम करतोय. बाकीचे सकट वगैरे त्यांचे अध्यक्ष वगैरे सगळे काम करतात. म्हणजे आम्ही इकडं जरी आलो नाही तरी रिपोर्ट आम्हाला मिळतात. आणि तुम्ही ह्या मतदारसंघातले कार्यकर्ते फार भाग्यवान आहेत. आम्ही आमच्या पर्वती मतदारसंघामध्ये पत्राच्या शेडमध्ये मांडव टाकला, तिथं बसतो. त्याच्या इथं सगळं एकदम थंड आहे. एकदम विनोदाचा भाग वेगळा, पण अतिशय चांगल्या पद्धतीने हातामध्ये इलेक्शन आलेले आहे. घाळ राहू नका, नाही तर काकडे सांगून गेले दोन्ही आपण निवडून येणार आहे. आणि आता काय ते सांगितले म्हणून आम्ही असं झालं. शेवटच्या क्षणापर्यंत राहिलं पाहिजे. समोरचा उमेदवार कसा आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे, आणि कोणती अस्त्र त्याच्याकडे तेही तुम्हाला माहिती आहे. त्याच्याकडचे अस्त्र शेवटच्या 3-4 दिवसामध्ये कशी निघतील हे देखील आपल्याला माहिती आहे. ती अस्त्र बाहेर येणार नाहीत याच्यासाठी शेवटच्या 2-3 दिवसामध्ये मात्र आपण डोळ्यामध्ये तेल घालून जपलं पाहिजे. नाही तर जाऊ द्या काय. आता मला शेवटच्या सुनील शेवटच्या म्हणजे 18-19 हे दोन्ही दिवस झोपूच नका, अजिबात झोपू नका. कुठं काय चाललंय त्याच्यावरती लक्ष ठेवा. तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद. फक्त एकच आहे, 20 तारीख झाली, 23 तारखेला गुलाल उधळला. मग कोण अंकुश करते, जाऊ दे पुण्याला तिकडे असं करू नका. मी संजय मोरेंना बोलायची विनंती. वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारानिमित्त आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अंकुश अण्णा काकडे हे उपस्थित आहेत. राऊत साहेबांना शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पाडणार होता. आटोकाट प्रयत्न केले. सकाळी 10:30 वाजल्यापासून साहेब आले. कोथरूड अनेक आम्ही 5-6 मतदारसंघामध्ये गेलो, पण राष्ट्रवादीच्याच राहुल कालाटे यांचा चिंचवड मतदारसंघामध्ये साहेबांचीच विनंती असल्यामुळे तिकडे जावं लागलं. पण ट्रॅफिक एवढं होतं की संजय राऊत साहेबांचं फ्लाईट मिस झाली असती आणि वरळीतल्या 2 सभा त्यांच्या गेल्या असत्या. कारण एकदा का टायमिंग चुकला तर मुंबईच्या एअरपोर्टला उतरायला फ्लाईटला वेळ दिला जात नाही. तिथे 4:45च्या आत फ्लाईट उतरणं गरजेचं होतं आणि इथनं 4ला टेक ऑफ जायलाच पाहिजे होतं. 4ला जर विमान उडायचं असेल तर आतमध्ये 25 मिनिटं आतमध्ये लवकर जायला लागतं. हे तुम्ही या भागात राहतात, तुम्हाला चांगलं माहिती आहे. पण संजय राऊत साहेब जरी नाही आले तरी शहर प्रमुख संजय मोरे आहेत, नगरसेवक संजय भोसले आहेत, इतर सर्व आमचे माजी नगरसेवक आहेत. बापूसाहेब जानू वाकडे आहेत, सागर माळकर आहेत, श्वेताताई चव्हाण आहेत, कविताताई आंबरे आहेत, इकडे सचिन भगत आहेत, निलेश जाटर आहेत, अप्पा मुळीक आहेत, संजय सांदर आहेत, असे अनेक, नितीन भुजबळ जे इच्छुक आहेत. सगळ्यांची साथ तुम्हाला या ठिकाणी शिवसेनेची लाभलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आप आहेतच, पण ज्या शिवसेना ज्या पक्षासोबत असणारे त्यांचा विजय हा निश्चित असतो.
हॉटेलची अरेंजमेंट पण नितीन भुजबळांनी. नितीन भुजबळ आमचा असा पदाधिकारी शिवसैनिक आहे, कुठलंही काम असू द्या प्रत्येक कामामध्ये पुढे हिरीने काम करणार. मला उमेदवार नाही मिळाली हरकत नाही, संजय भोसलेला द्या, पण आमच्या शिवसेनेलाच द्या, असा आपला नितीन भुजबळ आहे. पण नाही मिळाली तरी बापूंसोबत तो आला पुढं. महाविकास आघाडी म्हणून आपण सगळे एकत्र आहोत. रात्र वैरेची आहे. उद्धव साहेब असतील, पवार साहेब असतील, अशा सर्व मोठ्या माणसांना या मतदारसंघातल्या आपल्या विरोधात आमदारानं नोटीस पाठवल्यात का तर माझ्या विरोधामध्ये बोलायचं नाही. एवढी भीती बाळगून या ठिकाणी आमदार वावरतोय, म्हणजे कुठेतरी आपण चुकलोय याची जाणीव त्यांना आहे. आणि म्हणून आपल्या नेत्यांना नोटीस पाठवून माझ्या विरोधात बोलू नका, नाहीतर मी तुम्हाला कोर्टात खेचीन. आणि अशा कोर्टात अनेक शिवसैनिक हा केस घेण्याकरता जन्म घेतलाय शिवसैनिकांनी. त्यामुळे त्याला साहेब पण काय होऊ दे, केस किती होणार होऊ दे, काय फरक पडत नाही. पण बोलायचं साहेब काय सोडणार नाही. तो आमचा स्वाभिमान, आमचा हक्क आहे, संविधानाने दिलेला हक्क आहे. आणि या संविधानाचीच मोडतोड करण्याचं काम भाजप आणि त्यांचे दोन पिल्लावळ पक्ष, अर्धवट पक्ष हे करतायत. तर ती संविधान मोडतोड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व या पक्षांना लोकसभेमध्ये मतदारांनी जागा दाखवली आहे आणि 31 सीट महाविकास आघाडीचे खासदार या संसदेमध्ये पाठवण्याचं काम या जनतेने केलंय. आणि या जनतेला आपल्याला आवाहन करून या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये बापूसाहेब पठारे यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवायचंय आणि दुसऱ्यांदा आमदार होणार म्हणून मंत्री म्हणून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहिजे. आत्ताच अण्णांनी सांगितल्याप्रमाणे 3 दिवस आहेत आणि हेच 3 आणि पुढचे 2 अतिशय महत्वाचे दिवस आणि रात्र आहे. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं आपलं आमचं सर्वांचं काम आहे. दिसला तिथं पकडायचा, जे काही ताब्यात त्याचे आहे ते आपल्या ताब्यात घ्यायचं, त्याला चौकीत द्यायचा, ते परत द्यायचं नाही त्याला बरं का. ह्या गोष्टी फार काळजीपूर्वक करायला लागणार आहेत. शिवसैनिक त्यात एकदम बाहेर आहे, पकडापकडी करायला काम सोडणार नाही. सगळे आमचे नगरसेवक शिलादार असतील, विधानसभा प्रमुख असतील, उपशहर प्रमुख असतील, इतर सर्व पदाधिकारी असतील, विभाग प्रमुख असतील, सर्व चांगल्या प्रकारे चांगलं मन लावून काम करतील बापू. आणि तुम्हाला या विजयाची पताका वडगाव शेरीची विधानसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाही अशी शिवसेनेच्या वतीनं ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नितीन भुजबळ आभार मानतील. आजच्या या महाविकास आघाडीच्या अतिशय कमी वेळामध्ये आता आपण मला वाटतं काल 3 वाजता आपल्याला समजल्यानंतर सर्वजण या ठिकाणी सर्व पक्षाचे नगरसेवक, माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आजची 6 वाजता सभा आहे दानेरीमध्ये. सर्वांनी आता थोड्या अर्धा तासात जरी निघालं तरी चालेल, कारण आपण सगळे 6ची जावं म्हणजे की 7ला जातो. पण तसं सगळ्यांनी करू नका. शेवटचे 2-3 दिवस आहेत, अचानक काही सभा मिळतील तर मला वाटतं उद्या निलेश लंके साहेबांची पण सभा आहे. या ठिकाणी संजय मोरे यांचा सत्कार मान्य आप्पांनी करायची विनंती करतो. आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. पुढच्या सभेला सर्वांनी वेळेवर पोहोचावे.